मित्रांनो म्हटल्यावर अलीकडे मी भाऊ तुरसेकर बोलतोय असं म्हणायची आज सोय नाही, कारण माझी आधीच ओळख करून दिलेली आहे आणि सुरुवातच करायची तर त्यांनी जी काही आकडेवारी सांगितली तिथूनच सुरू करतो. मार्क ट्वेन नावाचा एक लेखक विद्वान होऊन गेला. त्याने असं म्हटलंय की एक साधं सरळ खोटं असतं, दुसरं धडधडीत खोटं असतं आणि या दोघांपेक्षाही डेंजरस म्हणजे स्टॅटिस्टिक्स. ह्या आकडेवारीवर काही फारसं मोठे पण ठरत नाही किंवा छोटे पण ठरत नाही. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की आपल्यालाही माहिती नसतं की किती खरं बोललेलं चालेल, कारण आपणच इतके खोट्यांच्या जगात जगत असतो की खरं बोललेलं चालेल का ह्याचीच भीती मनात असते आणि त्यामुळे सडेतोड परखड वगैरे शब्द बोगस झालेले आहेत. अगदी साधं सांगायचं तर मी नेहमी आता 3 वर्षांनी पहिल्यांदा एका जाहीर कार्यक्रमात किंवा व्याख्यानासाठी आलो आहे, पण त्यापूर्वी 10-12 वर्ष जेव्हा व्याख्यानं द्यायचो तेव्हा ओळख करून द्यायचे. ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ विश्लेषक. तेव्हा मी प्रत्येक वेळेला खुलासा करायचो की हा शब्द मला आवडत नाही, ज्येष्ठ. याचं कारण असं असतं, समोर आला आहे तो बेकार आहे सांगायचं नसतं, तेव्हा तो ज्येष्ठ म्हणायचा असतो. आणि ही खरी गोष्ट आहे, मी विनोद करतो असं समजू नका तुम्ही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 1995 महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. तेव्हापासून जवळजवळ 9 वर्ष 2004 शरद पवारांना कोणी माजी मुख्यमंत्री म्हटलं नाही, ज्येष्ठ काँग्रेस नेते. आणि 2004 एकदम ते केंद्रीय मंत्री झाले, मग ते ज्येष्ठ राहिले नाहीत. म्हणजे मधल्या 9 वर्षात ते बेकार होते सांगायचं कसं, म्हणून ज्येष्ठ म्हणायचं. तेव्हा मी कुठे जायचो या मधल्या 10 वर्षामध्ये, तेव्हा कुठे संपादक नाही, कुठे कुठचं पद नाही, मग सांगायचं काय तर ज्येष्ठ लावायचं. म्हणजे त्याला ज्येष्ठ मध असं पण म्हणता येतं. मधाचं बोट लावणं हा पण आपला मराठी शब्द आहे. तर तसं असं, त्यामुळे हे आकडेवारीला मी फारसं महत्त्व देत नाही. आणि शेवटी एक गोष्ट असते, मी पत्रकारिता सुरू केली, आमच्या नशिबात आचार्य यात्रे तितके नव्हते, पण जे ज्येष्ठ होते आमचे त्यावेळेला सिनियर होते, त्यांच्याकडून अत्र्यांचं एक वाक्य ऐकलेलं मी कायम लक्षात ठेवलं. अत्रे म्हणायचे की तू किती शहाणा आहेस त्याचा काही उपयोग नाही, समोरच्याला जर कळलं नाही तर तू बेअक्कल आहेस. कम्युनिकेशनमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची असते की आपला धंदा कम्युनिकेशनचा आहे, सांगण्याचा, समजावण्याचा आहे. आणि समोरच्याला समजलं नाही तर तो नालायक नसतो, कारण दुकानात येणारं गिऱ्हाईक नालायक नसतं. तुमचा धंदा जर गिऱ्हाईकावर अवलंबून आहे तर मग त्याला समजलं पाहिजे आणि त्याला आवडलं पाहिजे. याच्यावर धंदा चालणार असेल तर वर्तमानपत्राचा धंदा हा समजावण्याचा आहे. पत्रकारिता हा समजावण्याचा व्यवसाय आहे, पेशा आहे. ते जर समजणार नसेल तर मग तुमच्या बुद्धीला काही उपयोग आहे असं वाटत नाही, असं ते म्हणायचे. आणि गंमत बघा, तुम्ही कदाचित लोकसत्ताचा अग्रलेख वाचत असाल. त्यामुळे पत्रकारितेचा ऱ्हास का झाला याचं उत्तर त्याच्यात तुम्हाला मिळेल की एक एक शब्द असा मोजून मापून देतात की लोकांना कळूच नाही. हे जेव्हा अशा पद्धतीचे अग्रलेखाने यायला लागतात तेव्हा कळतं की पत्रकारिता संपलेली आहे. आणि ती जर संपली नसती तर मग प्रतिपक्ष चाललं नसतं. मला जेव्हा सगळे सांगतात की प्रतिपक्षाचं यश किंवा जे काय आहे आज आकडे यांनी सांगितले ते का ऐकतात लोक, तर त्याचं जेवढा आनंद आहे यशाचा तेवढंच दुःख आहे की मी आयुष्याची 50 वर्ष ज्या व्यवसायात घालवली तो व्यवसाय नामशेष होत चाललाय.
स्थित्यंतर त्याला म्हणतात मित्रांनो. आम्ही जेव्हा पत्रकारिता सुरू केली तेव्हा खेड्यांचा टाईप होता. आता टाईपच राहिला नाही, आवाज आला फक्त. आणि या स्थित्यंतरातून येताना तुम्ही काळाबरोबर बदललं नाही तर संपता. हे ज्यांना समजत नाही ते संपतात. आणि म्हणून विषय जेव्हा त्यांनी मला विचारलं तुम्ही कशावर बोलू इच्छिता, तर मी म्हणून की सत्तांतर की स्थित्यंतर. सत्तांतर होत असतं मित्रांनो. आत्तापर्यंत 75 वर्षात देशामध्ये खूप मोठमोठे सत्तांतर झालेली आपण बघितली. 77ची आणीबाणीनंतर आलेलं सत्तांतर, त्यानंतर परत इंदिरा गांधींचं पुनरागमन झालं, राजीव गांधींचं एवढं प्रचंड यश, आणि त्या राजीव गांधींच्या 400हून अधिक लोकसभा जागा जिंकण्यानंतर राजीव गांधींचा झालेला पराभव, किंवा 2014मध्ये नरेंद्र मोदींनी 8 लोकसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदा एका पक्षाला बहुमत मिळण्यापर्यंत मारलेली मजल, या प्रत्येक गोष्टीत आपण सत्तांतर बघत आलो. पण सत्तांतर घडवण्यासाठी लोक मतदान करत नाहीत, किंवा लोकांना सत्तांतर घडवायचं असतं ते हा सत्ताधीश काय हा बरा नाही, ह्याच्यापेक्षा गोरा बरा दिसतो किंवा हा काळा, असं नसतं मित्रांनो. सत्तांतर जेव्हा घडतं त्यामागे लोकांच्या अपेक्षा स्थित्यंतराच्या असतात. माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे असं प्रत्येक मतदाराला वाटत असतं, आणि त्यातून सत्तांतर घडवलं जातं. तेव्हा सत्तांतर घडत असताना आपल्याला लोकांनी इथे आणून का बसवले हे जर सत्ताधीशांना कळलं नाही तर मग त्या सत्तांतराला अर्थ नसतो, कारण तो समाजात किंवा जनतेमध्ये स्थित्यंतर घडवून आणत नसतो. आणि म्हणून मी त्यांना, हा जरा माझ्या डोक्यातला एक वेगळा विषय होता की महाराष्ट्रात सत्तांतर झालं, ठीक आहे, देवेंद्र फडणवीस गेले, उद्धव ठाकरे आले, सत्तांतर झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेना जाऊन बसली, BJP बरोबरची युती त्यांनी तोडली, सत्तांतर झालं. कोण तर कालपर्यंत सत्तेत बसलेले आज विरोधात बसलेत. याला सत्तांतर म्हणतात, म्हणजे सत्ताधीश बदलला. पण सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडला होता? काही फरक पडला नव्हता. पण गेल्या 9 महिन्यात खरोखर स्थित्यंतर झालंय का याकडे बघणं अगत्याचं आहे. नाही तर बघितलं जातं एवढं, आज उद्या सरकार पडणार आहे, परवा सरकार पडणार आहे, आधी बोललं जात होतं, आताही बोललं जात आहे गेले 9 महिने. पण सरकार पडल्यामुळे किंवा नवं सरकार आल्यामुळे नेमका सामान्य माणसाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? आणि तो जर पडला नाही तर मग सत्तांतराला काही अर्थ नसतो. इब्न खाल्दून नावाचा इतिहासकार होऊन गेला, 14व्या शतकातला इतिहासकार आहे, अरबी इतिहासकार आहे. आणि असं म्हणतात की इतिहास लेखनाला त्याने एक वेगळं वळण दिलं. पुढे इब्न खाल्दून इतिहासकारांमध्ये मान्यता प्राप्त होईपर्यंत राजे रजवाड्यांचा इतिहास होता. पण इब्न खाल्दूनने पहिल्यांदा अशी भूमिका मांडली की इतिहास हा राजे रजवाड्यांचा नसतो, तो सामान्य माणसाचा आणि समाजाचा असतो. कारण सत्तांतर सामान्य माणूस घडवून आणतो. आणि इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर ते सत्तांतर हे स्थित्यंतरापर्यंत गेलं नाही तर त्या सत्ता ढासळून पडतात. इब्न खाल्दून तेवढ्यासाठी महत्त्वाचं आहे मित्र, तेवढ्यासाठी महत्त्वाचं आहे. इब्न खाल्दूनने फार मोठा एक सिद्धांत मांडला जो आपण बघतोय पण आपल्याला दाखवला जात नाही. पहिली गोष्ट, एक दाखवला जात नाही म्हणजे काय, मी सांगतो की मी आत्ता मुंबईत आहे, नाही तर मी दिल्लीतच होतो. मी डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे. आणि ही बडबडायची सवय काय थांबत नाही कुठे गेलो तरी. तर महिन्याभरापूर्वी मी त्या डॉक्टरांकडे गेलो होतो, डोळ्याचे डॉक्टर आहेत आमचे मुंडे म्हणून. तर ते मला ते असं डोळ्याचं मॉडेल घेऊन समजावत होते की हा डोळा असतो, मग त्याचा रेटिना वगैरे 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 डोळ्यांना दिसतं. तर मी म्हणालो, डॉक्टर मला थोडी गल्लत वाटते. तो म्हणाले काय? नाही म्हणून डोळ्याला म्हटलं दिसतंय मला पटत नाही, डोळ्यांना दिसतं पण डोळा बघत नाही. तो म्हणतं दिसतं मग बघत नाही म्हणजे काय? म्हटलं तीच तर गंमत आहे. तर ते आता एवढा मोठा स्वतःचा हॉस्पिटल असलेला डॉक्टर ते गडबडले एकदम, दिसतं आणि बघत नाही म्हणजे काय म्हटलं.
म्हटलं एक काम करा डॉक्टर, दादर टीटीला हॉस्पिटल आहे, त्यांना म्हटलं डोक्यावर कॅमेरा लावा आणि दादर टीटीला एक फेरी मारून या, आणि मग आलात एक कागद घेऊन लिहा काय काय दिसलं आणि काय काय बघितलं, आणि मग कॅमेऱ्याने चेक करा, तुम्हाला कळेल निम्म्यापेक्षा अधिक गोष्टी तुम्ही बघितल्या नाहीत. याचा अर्थ दिसणं आणि बघणं यात फरक आहे. दिसणं आणि बघणं यात फरक आहे. डॉक्टर मला म्हणाले थांबा, आणि त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधले 5 डॉक्टर गोळा करून आणले. म्हणले आता ते मगाचं सांगा. तर मी गडबडलो एकदम. मी त्यांना म्हटलं काय डॉक्टर? नाही म्हणून तुम्ही सांगितलं ते परत सांगा. म्हटलं डॉक्टर हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मी मेडिकल सायन्समधला कोणीही नाही. नाही नाही तरी परत सांगा. ते म्हणाले हे आम्हाला शिकवायला पाहिजे होतं. मी आता 20 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि मला दिसणं आणि बघणं यातला फरक माहिती नव्हता, आणि मी डोळ्याचा डॉक्टर आहे. फरक कसा असतो बघा मित्रांनो, दिसतं आणि आपण बघतो यामध्ये फार मोठा फरक असतो. आणि ऑब्झर्वेशन किंवा बघणं आणि दिसण्यातला फरक तुम्हाला सांगेन. न्यूयॉर्कमधला एक डिटेक्टिव्ह होता, 32 वर्ष डिटेक्टिव्ह होता, शेवटी डिटेक्शनचा प्रमुख होऊन रिटायर झाला. त्याचं एक पुस्तक आहे माझ्या वाचनाला, फार सुंदर पुस्तक आहे. तर तो असा अजब डिटेक्टिव्ह होता की आता हे दाभोळकर वगैरे अशा ज्या केसेस असतात त्या त्याच्याकडे द्यायच्या आणि तो शोधून काढायचा, आणि सगळे हैराण व्हायचे ह्याला कसं काय सापडतं. तेव्हा त्याने सांगितलेली एक मजेशीर गोष्ट आहे. तो म्हणतो ऑब्व्हियस इज ओव्हरलुक असं म्हणतात. ऑब्व्हियस इज ओव्हरलुक म्हणजे काय, तर समोर असतं पण आपण बघत नाही. मला हे कुठून समजलं हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय. तर तो एक ट्रॅफिक पोलीस होता, डिटेक्टिव्ह नव्हता. तो ट्रॅफिक पोलीस होता 8 वर्ष. आणि एकदा त्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक महिला गाडी चालवत होती, तिला अडवलं आणि डॉक्युमेंट्स वगैरे लायसन्स वगैरे मागितलं. सगळं दिलं आणि तरी त्याला काय वाटलं नाही, तो पोलीस स्टेशनला झालं. तो तिला पोलीस स्टेशनला घेऊन आला आणि त्या क्राईम ब्रँचवाल्यांनी सांगितलं, म्हणजे जरा बघा हे शंकास्पद पात्र वाटतं. तर ते म्हणाले काय शंकास्पद आहे? नाही नाही आहे काहीतरी गडबड आहे. त्या डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट जे होतं त्यांनी त्या बाईला सगळी तपासणी ठेवणे, काय चौकशी करायची ती सगळी केली, आणि ते परत त्याला म्हणाले काय तुला संशयास्पद काय वाटलं? म्हणे नाही मला शंका ही बाई नाही म्हणून. तर ते सगळे उडाले, म्हणाले आम्ही तर क्राईम ब्रँचवाले आहोत, आम्ही डिटेक्शन करणारे आहोत, बाई नाही म्हणजे काय ना, म्हणे ही बाई नाहीच आहे. ते हैराण झाले. शेवटी जेव्हा चेक केलं तेव्हा तो वॉन्टेड माणूस 4 वर्ष होता आणि तो पुरुष होता, तो बाई नव्हता. तेव्हा सगळ्यांनी त्याला विचारलं की तुला शंका का आली? इथे ऑब्झर्वेशन येतं मित्र. त्याला विचारलं तुला शंका का आली? म्हणलं मी 8 वर्ष ट्रॅफिक पोलीस आहे, मी हजारो बायका ड्रायव्हर महिला ड्रायव्हरांना अडवलेलं आहे. माझ्या आयुष्याची पहिली बाई ड्रायव्हर अशी मिळाली की जिने 15 सेकंदात लायसन्स काढून दाखवलं. तर ते म्हणाले म्हणजे काय? म्हणे माझा अनुभव असा आहे, कुठल्याही महिलेला तिच्या पर्समधली कुठलीही वस्तू काढून दाखवायला 2 ते 2.5 मिनटं लागतातच लागतात, आणि यांनी 15 सेकंदात दाखवलं म्हणून मला शंका आली ही मुळात बाई नाही आणि ही पर्स तिची नाही आहे, कारण स्वतःच्याच पर्सवर. आता हे ऑब्झर्वेशन आहे, लक्षात घ्या, हे ऑब्झर्वेशन आहे. आणि मग त्यांनी म्हणाल तू ट्रॅफिकमध्ये काय करतो? तो डिटेक्शनमध्ये. आणि मग त्याने मोठमोठे गुन्हे शोधून काढले. पण सांगण्याचा हेतू काय मित्रांनो, की ऑब्झर्वेशन का महत्त्वाचं असतं. आता हे मी तुम्हाला एक न्यूयॉर्कमधल्या एका साध्या पोलिसाची गोष्ट सांगितली. तीच गोष्ट तुम्हाला 2019 नंतरच्या निकालानंतरचा एक किस्सा सांगतो. देशातले महान पंडित, संपादक, ल्युटियन्स, दिल्लीतले पत्रकार यांचं एक सेमिनार झालं निकालानंतर, की असे निकाल कसे लागले. आपण तर मोदीला सर्वे काढून ठरवलं होतं की याला बहुमत मिळणार नाही, मग ह्याला एवढं बहुमत कसं मिळालं? तर ते सांगताना योगेंद्र यादवने पहिल्यांदा त्याचं भाषण केलं, आणि त्याच्या उलट्या टोकाचं शेखर गुप्ता हे मोठे संपादक, त्यांनी सांगितलं आम्ही फिरत होतो, आम्हाला दिसत होतं पण आम्हाला बघायचं नव्हतं.
फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला? आणि हीच गोष्ट आईन्स्टाईनने पण एका ठिकाणी सांगितली. तो म्हणतो अडाणी माणसांना उल्लू बनवणं अवघड असतं. बुद्धिमान माणसांना सहजगत्या उल्लू बनवता येतं. PMC बँक काय मित्रांनो? PMC बँक काय? आपला हार्ड अर्न मनी मध्यम वर्गाने तिथे गुंतवला, जो आपल्याला बुद्धिमान समाज समजतो. हे मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्या समोर गोष्टी असतात, पण आपण बघायला तयार नसतो. उघड्या डोळ्यांनी जर बघितलं तर ते दिसतं. माझी आता नात आहे 2.5 वर्षाची. मी माझ्या मुलीला पण लहानपणी वाढवलं होतं. म्हणजे एक प्रॉब्लेम होता असा की तिला मी सोडून कोणी सांभाळू शकत नव्हतं, म्हणून मी नोकरी धंदा सोडून तिचं सगळं अंगावर पाजलं नाही आणि बाळण झालं नाही, बाकी मी आई होतो. 2.5 महिन्यापासून 20 महिन्यापर्यंत मी तिला सांभाळली संपूर्ण. पण त्यामुळे मला मुलांमध्ये रस निर्माण झाला. माझं जे कोरीपाटी पुस्तक आहे ते त्याच्यावरचं आहे, मुलांचं संगोपन कसं करावं. आणि तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, तो जो लळा लागला त्यामुळे तिचा 5वीपर्यंत मी अभ्यास घेतला आणि त्यानंतर आयुष्यात तिला ट्युशन लागली नाही. मला अनेक तिचे शिक्षक विचारायचे की कसं शक्य आहे. तर म्हटलं कारण माझं मत असं आहे की आई आणि बाप ह्या इतका उत्कृष्ट शिक्षक नसतो. आपण मुलांना मोठमोठ्या शाळेत घालतो, पण त्याला ओरिजिनल शिक्षकापासून वंचित ठेवतो. तर सांगायचं आहे तो असं की ते बाळ जे आहे आमचं आत्ता नातवंड माझं, तर मी तिच्यासाठी दिल्लीला राहतो. 5 वर्षाची होईपर्यंत कोणाकडे सोपवायचं नाही, हा माझा हट्ट आहे. पण तिच्यापासूनही मी काही गोष्टी शिकत असतो. तर हे माझ्या एक गोष्ट लक्षात आली पहिल्यांदा की झुरळाला घाबरावे आम्ही तिला शिकवतोय, ती घाबरत नाही. या सगळ्या ॲक्वायर्ड गोष्टी असतात मित्रांनो, हे ॲक्वायर्ड गोष्टी असतात. आणि इब्न खालदूनने सांगितलेला तो सगळ्यात मोठ्या गोष्टी की शालेय शिक्षण किंवा आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य हे माणसाला नपुसक बनवतात असं तो म्हणतो. किती विचित्र गोष्ट आहे बघा, आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य. आता हे एवढं वाक्य ऐकून माझ्या डोक्यात किती काळ घोळत राहिलं. मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणतोय काय. तर आधुनिक शिक्षण असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा जन्मजात तुमच्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत, जाणीव आहेत, त्या तुम्हाला ह्याच्यात बोथट केल्या जातात. शिक्षण घेतलं की बोथट केल्या जातात. सुनामी जेव्हा आली होती 15 वर्षापूर्वी, तेव्हा मी इंडिया टुडेमध्ये एक आर्टिकल वाचलं की आपल्याकडे त्या केरळ तमिळनाडू असं ते गेली ना ती लाट. तर ते तमिळनाडूतल्या एका फादरने सांगितलं की आमच्याकडे गोठ्यातल्या गायी आणि इतक्या बेफाट झालेल्या होत्या की आम्ही शेवटी दावी सोडली, त्या पळत निघून गेल्या. आणि तुम्हाला माहीत आहे की केरळ आणि तमिळनाडू जिथून ती सुनामीची लाट गेली तिथे माणसांची प्रेतं मिळाली, पण पशुचं एकही प्रेत मिळालं नाही, पाळीव असूनसुद्धा. कारण त्यांच्या नॅचरल इन्स्टिंक्ट जाग्या होत्या. आम्हाला ॲलर्ट यावा लागतो. कळलं? ॲक्वायर्ड नॉलेज. तो जे म्हणतोय मी आत्ता जिथे राहतो मला हे घेऊन आले, तिथे आमच्याकडे एक मांजर पाळलेलं आहे. ते आत्ता जो भूकंप वगैरे झाला तेव्हा ते चुप्प होतं, एकदम चिडी चुप, नाही तर ते इतका आवाज करतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भूकंप त्याला कळत होता, मला हादरे बसावे लागतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो तुम्हाला की समोर होणारे बदल, स्थित्यंतर तुमच्या डोळ्यासमोर गेल्या 9 वर्षामध्ये किती स्थित्यंतर झालं याचा आपण विचार करतो का मित्रांनो? नाही. आपल्याला बातम्या देतात, त्यातून आपल्याला कळतं की अरे असं असं झालं आहे. मला वाटते काल परवाच्या व्हिडिओत कुठेतरी ते सांगितलं होतं, नासिर मुल्लाची एक गोष्ट आहे. त्या नासिर मुल्लाला, तो बुद्धिमान होता पण लिखापडी काही नव्हती, पण त्याला कोणीतरी सांगतं की तो त्या मेळाव्यात एक बाबा आलाय, त्यांनी डोक्यावर हात ठेवला की लिहिणं वाचणं येऊन जातो म्हणून. हा जातो त्याच्याकडे, बसतो, तोंड बस काहीतरी डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणतो. हा मेळाव्यातून बाहेर येतो,
एका दुकानात वही पुस्तक घेतो आणि घरी जातो, बघतो तर त्याला पुस्तक वाचायला लागतं. पुस्तक वाचायला लागतो, तो लिहायला लागतो. बाबाचा चमत्कार. तो 7 दिवस त्या बाबाचं कौतुक करत फिरतो. काय बाबा आहे म्हणजे, चमत्कारी बाबा आहे, अमुक आहे तमुक आहे. 7 दिवसानंतर परत जत्रेला जातो, तेव्हा त्या बाबाच्या नावाने शिव्या घालत असतो. सगळे लोक हैराण होतात, कमाल आहे म्हणे, कालपर्यंत तू त्याचे गोडवे गात होतस. नाही म्हणे, कालच एक पुस्तक वाचलं, त्याचे बाबा बुवा भामटे असत असं म्हटले. म्हणजे अनुभवाला किंमत नाही, छापून काय आले. तुम्ही टीव्हीच्या चर्चा बघत असाल मित्रांनो, त्याच्यात ते सगळे विद्वान म्हणतात व्हेर इज अ डेटा. समोरची माणसं त्यांना दिसत नाही, त्यांना फक्त डेटा दिसतो. तुम्ही आम्ही या सगळ्या बुद्धिमंतांसाठी डेटा असतो. मनमोहन सिंग अर्थशास्त्री होते, देशाची अवस्था काय झाली तुम्ही बघितले. मोदी अर्थशास्त्र पंडित नाही आहे, तो जगातली 5वी 4थी अर्थव्यवस्था करू शकला. हे आपल्याला दिसतंय, पण आपल्याला कोणीतरी त्याचं प्रमाणपत्र द्यायला लागतं, कारण आपण बघत नसतो. फरक कळतोय तुम्हाला? एक साधी गोष्ट सांगतो, सत्तांतर स्थित्यंतर म्हणजे काय कळेल तुम्हाला. एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, की 2014 नरेंद्र मोदी प्रचार करत होते, 2013 पासून 6 महिने, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काय बोलायचे, बिजली कितने घंटे आती है, कल आई थी बिजली, लाइट आई थी, कितने घंटे थी, 2 दिन से नहीं आए. हे मोदी सगळ्या सभेत बोलत होते. आठवतं तुम्हाला? 2019च्या निवडणुकीत हा विषय नव्हता. हे स्थित्यंतर आहे. 2000 एवढे स्वातंत्र्योत्तर काळापासून आपण बघत आलो, तर 2014च्या निवडणुकीपर्यंत आणि प्रामुख्याने 1980 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकीत बिजली सडक पाणी हा निवडणुकीचा अजेंडा असायचा. 2019 पासून अजेंडा बदलला. बिजली सडक पाणी हे निवडणुकीतले विषय राहिले नाहीत. याला स्थित्यंतर म्हणतात. त्याच्या आधी किती सत्ता, UPA 2 वेळा जिंकलं, त्याच्या आधी वाजपेयी जिंकले होते, पण स्थित्यंतर होत होतं का? 14 पासून गेल्या 9 वर्षात देशात स्थित्यंतर किती झालंय बघा. नुसतं सत्तांतर नाही झालं, त्यापूर्वी होत होतं ते सत्तांतर होतं. आज सगळे लोक काय 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 बोलत आहेत. कालपर्यंत 2 दिवसापूर्वीपर्यंत देशातली सगळ्यात मोठी समस्या महागाई होती, बेरोजगारी होती. काल परवापासून फक्त राहुल गांधींची खासदारकी ही देशाला भेडसावणारी समस्या आहे. कळतंय तुम्हाला? कारण हे आपल्या माथी मारलं जातं आणि बघत बघत नकळत नकळत आपण ते किती अलगद स्वीकारतो. ह्याचं कारण हा जो इन्फॉर्मेशनचा भडीमार असतो, त्याच्यामध्ये आपली बुद्धी चालू दिली जात नाही. तू विचार करू नकोस, मी सांगतो ना तुला, तू विचार करू नकोस. हे सगळीकडून जे सांगितलं बोललं जातं हे बारकाईने बघा. मी एक अशाच त्या नॅशनल जॉग्राफीमध्ये एक कार्यक्रम बघितला होता, फार सुंदर 1 तासाचा कार्यक्रम होता. तो मार्केटिंग आणि ह्याच्यातला एक माणूस होता. त्याने असे 5 माणसं मोठी बसवली होती. लष्करी अधिकारी होते, न्यायमूर्ती होते, वैज्ञानिक होते, अशी 5 माणसं बसवली, न्यायाधीश वगैरे. आणि त्याने एका अशा मोठ्या स्क्रीनवर 4 चेहरे दाखवले पुरुषांचे, आणि त्या प्रत्येकाला कागद दिला होता की या 4 पैकी कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं, त्याचा आकडा लिहा. ते गोळा केलं. नंतर त्याने 4 महिलांचे फोटो दाखवले आणि म्हणाले यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं त्याचा आकडा लिहा. पण तो गोळा केला आणि मग त्यांना विचारलं की तुम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमचा योग्य चॉईस केला आहे, की मी तुम्हाला हिप्नॉटाईज करून मला पाहिजे ते उत्तर काढले.
ते नाही होय वगैरे वगैरे चाललं. ते लोक चिडले. आता बुद्धिमान माणसाचं हे असं काय आम्ही काय सुशिक्षित आहोत, आम्ही अमुक आहोत. तो म्हणाला खात्री आहे तुम्हाला? मग मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा चॉईस केलं आणि तुम्ही माझं चॉईस केलं आहे. कारण तुम्ही कुठचा चॉईस करायचं हे मी आधी ठरवलेलं आहे. मी आधी ठरवलं आहे. त्यांना ते आवडत नाही. तो म्हणा असं कसं असेल? मग तो म्हणतो आता थांबा, ह्याच्यावरचा फोटोशॉप काढून टाकतो. आणि त्या 4पैकी महिला असो किंवा पुरुष असो, 3 जे होते ते एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या वेशभूषा करून त्यांनी पेश केले होते. आणि जो ओरिजिनल होता त्याची निवड कोणीही केलेली नव्हती. याची दाढी आवडली, त्याच्या भुवया आवडल्या, याच्यावरून त्या 3पैकीच एक चॉईस केला, पण ते एकच होतं. अशा रीतीने आपल्या माथी मारलं जात असतं आणि आपण डोळसपणे बघत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्या ऐकण्यातली बघण्यातली आहे. अगदी 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजितदादा पवार आपले महाराष्ट्राचे विरोधी नेते, त्यांनी एक वाद निर्माण केला होता की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. बोलो, आज ते अजितदादा संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये म्हणून हुज्जत करत होते. ते अगत्याने रोजच्या रोज बोलताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा शब्द लांबलचक बोलत. यापूर्वी बोलत होते का नव्हते बोलत? का नव्हते बोलत? किती स्थित्यंतर आहे बघा की आता महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शिवसेनेला उद्धव ठाकरेंना जपलं पाहिजे म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट लावून बोलायचं. यापूर्वी अजितदादा शरद पवार कधी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत नव्हते. हे स्थित्यंतर असतं मित्रांनो. स्थिती कशी बदलते बघा, त्यानुसार माणसं बदलतात कशी बघा. आणि म्हणून आपण जेव्हा महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले त्यानंतर काय काय बदलतं याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. काय काय बदलते. जर ते लोकांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडवणारं नसेल तर मग हे सुद्धा सत्तांतर ठरेल आणि ते बदलावं लागेल. आजही काल परवाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. काल परवापर्यंत काल काहीतरी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कुठल्या तरी पत्रकारांना सांगितलं की तुम्ही असे आडवे तिडवे प्रश्न का विचारलं, मग छातीवर भाजपचा बिल्ला लावा. त्यामुळे मुंबईचा प्रेस क्लब पहिल्यांदा चिडून त्यांनी राहुल गांधींचा निषेध केला आणि त्यांची माफी मागायला सांगितली. कसा फरक पडतो बघा मित्रांनो, कसा फरक पडतो. मी आत्ता त्याच्यावरची एक गोष्ट तुम्हाला गमतीशीर सांगतो. एका आश्रमामध्ये संन्यासी होते आणि आश्रम होता जंगलात, दुर्गम भागामध्ये, निर्जन प्रदेशामध्ये. आणि त्यांना एक वेगवेगळे मांजर, कुत्री वगैरे बरेच प्राणी होते तिथे, शिष्य होते. एक उंदीर त्यांना दिसला, बेळातून बाहेर येऊन घाबरून बघतोय, बाहेर येऊ की नको करत होता. त्यांना वाईट वाटलं की हा पण जीव आहे, ह्याने घाबरून का जगावं. म्हणून ते त्याला म्हणाले की काय तू घाबरतो कशाला? तू म्हणे आश्रमात तुमच्या मांजरं पण आहेत, एखादा बोका मला मारेल याची भीती वाटते. त्यांना वाईट वाटलं. ह्याला निर्भय केला पाहिजे. लोकशाही जगायची तर मुंदीर पण निर्भयपणे जगला पाहिजे असं त्याला वाटलं. साधू महाराज म्हणाले ठीक आहे. आपल्या मंत्रसिद्धीने त्यांनी सांगितलं आता तुला घाबरायचं कारण नाही, तू भले उंदीर आहेस पण सगळ्या मांजरांना तू बोकाच दिसशील आणि मांजरांना घाबरायची गरज उरत नाही. मांजरं त्याच्या वाटेला जात नाहीत. तरी एक दिवस असं बघतात तर ते परत हे घाबरलेलं आहे. तो का घाबरला? नाही ते मांजरांची भीती नाही, पण कुत्रा अंगावर येतो ना. तो पण ठीक आहे. ते त्याला मंत्रसिद्धीने तो आता आभास निर्माण करतात की कुत्र्यांना तो कुत्रा दिसेल आणि शिकारी कुत्रा दिसेल. कुत्रं वाटायला द्यायचे बंद होतं. परत एक दिवस बघतात ते हा घाबरलेला. का रे? नाही हे जंगलात आहे सगळं, वाघ सिंह येतात, ते माझी शिकार करतील. तो पण ठीक आहे, तू वाघाला वाघ आणि सिंहाला सिंह देशील असे मी तुला हे करतो. त्याची भीती जाते.
तो म्हणतो की ठीक आहे, आता वाघ आणि सिंह दिसायला लागला असतो. पण त्याला एक उंदराला माहिती नसतं की तो सगळ्यांना वाघ सिंह दिसत असला तरी त्या संन्यासी महाराजांना तो उंदीरच दिसत असतो. मग त्याला कोणाची भीती उरली नाही की तो इतका माजुरी होतो की तो एक दिवस उंदीर महाराजांवर चाल करून येतो. त्यांना आपला एवढूचा पंजा आहे तो उगारून दाखवतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की याला उंदीरच ठेवला पाहिजे, त्याला उंदीरच ठेवला पाहिजे. कारण उंदराला जेव्हा सिंह करायला जातो, कालपर्यंत ज्या राहुल गांधींना मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून मीडिया रंगवत होता त्याच्यावरच काल त्यांनी पंजा उगारला आणि मुंबई प्रेस क्लबला राहुल गांधीचा निषेध करावा लागला. हे स्थित्यंतर असतं मित्रांनो, हे स्थित्यंतर असतं. आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे जग कसं बदलतंय. हे बारकाईने बघितलं. मला अनेक जण विचारतात हे सगळं वेडवाकडं तुलाच कसं दिसतं, तर मी त्यांना सांगतो मी यांच्या पिंडाला शिवणारा कावळा आहे. कारण तो आत्मा त्या पिंडावर बसलाय की नाही फक्त कावळ्याला दिसतं, बाकीच्यांना नाही दिसत. आणि म्हणून काकदृष्टी हा शब्द आहे. तेव्हा मला हे दिसतं कारण मी त्याच्यात काय वेडवाकडे शोधत जातो. आणि तुम्हाला सांगतो इतकी तुमच्या रोजच्या म्हणजे मला एक गोष्ट साधी समजत नाही की तो कुठला तरी रिपोर्टर कोणासमोर तरी माईक धरतो आणि विचारतो आपकी रणनीती क्या है, व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी. अरे स्ट्रॅटेजी या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? तो पुतीन सांगणार का त्या झेलेन्स्कीला मी आता परवा इथे बॉम्ब टाकणार आहे, असं सांगेल का सांगा मला? किंवा मोदी कोणते नवाज शरीफला किंवा फोन करून सांगतील का की आम्ही तिकडे सर्जिकल स्ट्राईक करणार, तू जरा रेडी राहा. स्ट्रॅटेजी त्याला म्हणतात जी गुप्त असते. म्हणजे आपण जे शब्द वापरतोय त्याचे अर्थसुद्धा ज्यांना कळत नाहीत. तुम्ही रोज बघता, बातम्या बघत असाल मित्रांनो, सगळे प्रवक्ते बघा. मी आजच मला तो त्याच्यावर मी व्हिडिओ टाकलाय की पक्षांचे प्रवक्ते म्हणजे काय असतं, त्याची कसोटी आणि पात्रता काय असते. पहिली गोष्ट म्हणजे तो पूर्ण निर्बुद्ध असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःच्या पक्षाचं काहीच माहिती नसलं पाहिजे. पण जे प्रवक्ते म्हणून आपण बघतो ते स्वतःच्या पक्षाबद्दल काही न म्हणून तुम्ही भाजपवाल्याला काही प्रश्न विचारा तो काँग्रेसबद्दल बोलायला लागतो, काँग्रेसवाल्याला एखादा प्रश्न विचारा तो भाजपबद्दल बोलायला लागतो. बाकी मी संजय राऊत वगैरे यांच्याबद्दल बोलत नाही, पुढे तो तर आणखीन मोठा पलीकडचा विषय आहे. पण आणि हे रोज दाखवतात मला. अनेकदा मी परवा एक कोण कोण मला फोन करून सांगतात भाऊ तुम्ही ह्याच्याबद्दल बोला, भाऊ तुम्ही त्यांच्याबद्दल बोला. अरे म्हटलं मी बघायचा बंद झालो आहे. कारण हळूहळू या आता तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो, एक उदाहरण देतो की 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 4-1 वर्ष झाली असतील आता. कारण मी चॅनेलवर जात होतो तेव्हाची गोष्ट आहे. त्या पॅनेलच्या चर्चेमध्ये चर्चा जोरजोरात चालू होती. पवारांनी कुठच्या तरी पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना ती पुणेरी पगडी घातली, तर ही पगडी नको म्हणून त्यांनी एक वेगळी पगडी दाखवली आणि म्हणे ही फुल्यांची पगडी याच्या पुढे घाला. आपल्या कार्यक्रमामध्ये फुल्यांची पगडी घातली पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा होती. मग पुणेरी पगडी ब्राह्मणांची का, फुल्यांची पगडी कुणब्यांची का वगैरे अशी चर्चा. आणि 30-35 मिनिटांनी माझा नंबर आला आणि ती पगडी पुण्याच्या मुरुडकर काय आहेत कोण त्यांच्याकडून खास पवारांनी मागवली आणि मी कशी आणून दिली हे पवारांचे प्रवक्ते अंकुश काकडे सांगत होते आणि मी ऐकत होतो. 35 मिनिटांनी माझा नंबर लागला. तेव्हा म्हटलं माझ्या ज्ञानात नवी भर पडली की फुले पगडी वापरायचे. म्हटलं माझ्या जे काय थोडीफार अक्कल आहे त्यानुसार फुले वापरायचे त्याला पागोटं म्हणतात म्हटलं. आणि पवारांपासून तुम्ही सगळे फुल्यांची पगडी म्हणताय, म्हणजे तुम्हाला फुले पगडी वापरायचे की पागोटं वापरायचे हे पण माहिती नाही. आणि रोजच्या रोज जपमाळ ओढली जाते फुले शाहू आंबेडकर.
ह्या लोकांपैकी किती लोकांनी फुले, शाहू, आंबेडकर वाचलेले आहेत? नाही वाचलेले मित्र. पण तो एक परवलीचा शब्द होतो, परवलीचा शब्द होतो आणि ते सारखं रिपीट करत राहतात. आपणही बोलतो, आपल्यालाही माहिती नसतं. मी तुम्हाला एक आणखीन उदाहरण देतो मित्रांनो. मी 3 वर्षापूर्वी तरी सोलापूरला एक कार्यक्रम होता म्हणून गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तो काय मराठा मोर्चा, त्या बसेस बंद, त्यामुळे अडकलो. तर तिथल्या पत्रकार संघाने मला बोलवलं होतं की आमच्याशी वार्तालाप करा तुम्ही. मला गेलो तर तिथल्या नव्या पिढीच्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही इतके ज्येष्ठ आहात तर तुम्ही प्रतिगामी लेखन कसं करता? मी त्याला म्हटलं मला प्रतिगामी वगैरे काय कळत नाही, पण तुम्ही माझ्या ज्ञानात भर घाला, मी अजूनही शिकायला तयार आहे. म्हटलं मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. डिसेंबर 2072 रोजी मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे, तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं एक शिबिर होतं, काय मेळावा होता वार्षिक काहीतरी, आणि त्याच्यावर ट्रिपल तलाक विरुद्ध हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता. त्याच्यात मी पण होतो. म्हटलं मी होतो तसा हुसेन दलवाई पण होतो. म्हटलं ते आत्ता काँग्रेसचे खासदार आहेत. भालचंद्र मुणगेकर होते, ते पण काँग्रेसचे खासदार आहेत आणि आम्ही त्या मोर्चात होतो. म्हटलं आता मोदी ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बिल आणतात, तेव्हा हुसेन दलवाई आणि भालचंद्र मुणगेकर हे त्या ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बोलतात, तेव्हा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बोलत होते, आज बाजूने बोलतात. मी आजही विरुद्ध आहे, तेव्हाही विरुद्ध होतो. मग मी तेव्हा प्रतिगामी होतो की आज प्रतिगामी आहे? हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर हे तेव्हा प्रतिगामी होते की आज प्रतिगामी होते? ती सगळी मुलं अवाक झाली. ते म्हणाले आम्हाला हे माहिती नाही काही. म्हटलं म्हणून तर तुम्ही बुद्धिमान आहात. ज्याला काहीच कळत नाही तो सगळ्यात मोठा बुद्धिमान असतो. तुम्हाला हे माहिती नाही आणि तुम्ही मला विचारता प्रतिगामी पुरोगामी, तुम्हाला काय माहिती आहे नेमकं? आणि ही मित्रांनो समस्या झालेली आहे. त्यामुळे सत्तांतर झालं एवढ्यावर बोललं जातं, स्थित्यंतराबद्दल कोणी बोलतच नाही. काल परवा जेव्हा नरेंद्र मोदी त्या राष्ट्रपतीच्या ह्याच्यावर बोलत होते तेव्हा ते म्हणाले ज्या 3 कोटी लोकांना पहिल्यांदा पक्की घरं मिळालेत ते तुमच्या बातम्यांवर विश्वास ठेवतील का? ज्या 48 लोकांना 0 बॅलन्स अकाउंट मिळाले ते तुमच्यावर विश्वास ठेवतील का? ज्या 11 कोटी घरामध्ये त्या उज्ज्वला गॅसचा काय असेल तो सिलेंडर आला ते तुमच्यावर विश्वास ठेवतील का? पण गंमत अशी असते ना मित्रांनो, आपण ज्यावेळेला हे स्थित्यंतर बघू शकत नाही, सांगायचा हेतू हा असतो की ह्या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघता आल्या पाहिजेत. नाही तर ते आत्ता 2000 मला वाटते देशामध्ये मी एकमेव पत्रकार असा आहे की 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी बहुमत मिळवतील आणि मोदी 300+ जागा मिळवतील ह्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. मला तेव्हा अर्थात माझ्या सगळ्या पत्रकारांनी वेड्यात काढलं होतं. पण फरक कसा पडतो बघा मित्रांनो, ते झालं की मग अनेकांना आश्चर्य वाटतं असं कसं झालं. पण काही लोक असतात, मुंबईतल्या काही इंग्रजी दैनिकाच्या संपादिकेने मला बोलवलं होतं की तुम्ही आमच्या संपादक एडिटोरियल स्टाफसमोर येऊन आम्हाला मार्गदर्शन कराल का? मी म्हटलं गेलो की तिथे 32 लोक त्यांचे सगळे बसलेले होते आणि त्यांना मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला समजावेन, नक्की समजावेन, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं ती म्हणाली काय? तुम्हाला समजणार नाही. म्हटलं मुंबई मिरर असं त्या दैनिकाचं नाव आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला समजणार नाही. ते म्हणाले का? तर समजणार नाही याचं कारण असं आहे म्हटलं की तुम्हाला समजून घ्यायचं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं नाही. ती म्हणाले असं कसं असेल? म्हणे आम्ही तुम्हाला बोलवले तर समजून घ्यायसाठी. म्हटलं असं नसतं. म्हणून मी त्यांना एक उदाहरण दिलं. म्हटलं समजणार नाही का ते समजून घ्या.
म्हटलं मी 1999 साली पहिल्यांदा लॅपटॉप हाताळला आणि त्या लॅपटॉपची मेमरी ही 4 GB होती. आज आपण 2019 म्हणजे 20 वर्षानंतर बोलतोय. तेव्हा ते 4 GB खूपच वाटायचं. 4 GB म्हणजे प्रचंड वाटायचं. म्हणजे मला जेव्हा कळलं की अरे 1.5 महिन्याचं सगळं मी ज्या दैनिकात काम करत होतो त्यातले माझे सगळे 2 ते 3 महिन्याचे लेख ह्याच्यात सहज राहू शकतात. मला चकित झालो होतो. मी म्हटलं आज तो लॅपटॉप आहे त्याच्यात कुठलं तरी ॲप डाउनलोड होणार नाही. का होणार नाही? कारण 30 GB आता म्हटलं 4-4, 3-3 GBची एक ॲपच येतात आणि 600-700 GBचे मेमरी कार्ड आहेत. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा लॅपटॉप किंवा तुमची जी मेमरी आहे ती 4 GB अडकली आणि जग आले 2019. तर त्यांना ते अवाक झाले. ते म्हणाले यू आर राईट म्हणे. पण एक सांगा की तुम्ही हा विचार कसा करता? म्हटलं हाच तो प्रॉब्लेम आहे. मी विचार करतोय, तुम्ही विचार करत नाही आहात. तुम्ही विचार करत नाही. मग त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की तुम्ही म्हणता ते ठीक आहे म्हणे, पण व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी? तर म्हटलं हे असले शब्द मला बिलकुल आवडत नाहीत. कारण कोणतरी एक युनिव्हर्सिटीतला प्राध्यापक असा शब्द काढतो आणि तुम्ही सगळे ते घासत बसता. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण बसलोय ह्याला कुलाबा मतदारसंघ, कुलाबा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात. इथे 30-32% वर कधीही मतदान होत नाही. पण इथेच बहुतांश विद्वान असे राहतात की ते रोज TV वर त्याच्यावर चर्चा करतात आणि ती मतदानाला जात नाहीत. म्हटलं आणि ते अँटी इन्कम्बन्सीवर चर्चा करतात. आता म्हटलं दुसरं टोक सांगतो. गडचिरोलीला घेऊन गेलात तर 90-92% मतदान होतं आणि देशातल्या 70 वर्षाच्या लोकशाहीमध्ये ज्यांना मतदानार पलीकडे कुठलाच अधिकार मिळालेला नाही ते 90% मतदान करतात. आणि रोज लोकशाहीवर टाहो फोडून रडणारे तुमच्या एरियातले लोक हे मतदानाला पण जात नाहीत. हा फरक आहे. म्हटलं कधीतरी ह्याच्यावर विचार करणार का तुम्ही? त्यांचं डोकंच चालत नव्हते. म्हटलं ठीक आहे तुमची भाषा मला माहीत नाही, पण मी तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीचं सांगतो. म्हटलं मी खेड्यात जाऊन 7-7 दिवस राहतो. एक दुर्गम खेड आहे महिमानगड म्हणून. तिथे मी राहतो जाऊन कधी अगदी 7 वाजता सगळा गुडूप अंधार. मला आवडतं तिथे. शांत डोकं होतं, TV नाही, काही नाही. म्हटलं तिथे आठवड्याचा बाजार असतो दहिवडीला. म्हटलं त्या दहिवडीला जेव्हा लोक जातात, कोण STने जातो, कोण मोटरसायकलने जातो, कोण प्रायव्हेट जीपने जातो, कसेही जातात. म्हणून त्यांच्याकडे त्या आठवड्याच्या बाजारासाठी आलेल्या माणसाला परत जाण्याची पण चिंता असते. ST चुकली नाही पाहिजे, जीप मिळाली पाहिजे. मग ते तेवढ्या वेळात 2-3 तासात त्यांचं बजेट असेल तेवढं काही ते घेतात आणि पटाके पण घरी येतात. सगळे खुश, प्रत्येकाला पाहिजे ते मिळालेलं असतं. एव्हरीबडी इज हॅपी. ते म्हणाले मग म्हटलं ह्याला प्रो इन्कम्बन्सी म्हणतात. यू नो व्हॉट इज अँटी इन्कम्बन्सी? म्हटलं मुंबईत आहात तुम्ही, कुठल्याही मॉलच्या बाहेर जाऊन उभे राहा. 80% माणसं अशी दिसतील, 80% की ते आत फिरले आणि काही न घेता बाहेर आले. त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. त्याच्यामुळे हे नाही कळलं. म्हटलं याचं कारण असं आहे, यांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून ते जातात आणि नवीन काय घेण्यासारखं नाही म्हणून परत येतात. म्हणजे यांच्या गरजेचं काहीही त्या मॉलमध्ये नसतं. ते टाइमपास म्हणून जातात आणि ते लोकशाहीवर चर्चा करतात. पण तो खेड्यातला दुकानात जाणारा, बाजारात जाणारा आहे ना, त्याचे एवढेच पैसे आहेत, एवढ्याच पैशात सगळ्यांचं काय लागेल ते कसं भागवायचं हे गणित करून जातो. अल्पावधीत घेऊन परत फिरतो आणि एव्हरीबडी इज हॅपी. म्हटलं या देशाची 90-95% लोकसंख्या तशी आहे जी प्रो इन्कम्बन्सीमध्ये जगते आणि तुम्हाला रिकामी वेळ जात नाही म्हणून तुम्ही असल्या शब्दांचे खेळत बसता. कारण तुम्हाला माणसं माहीत नाही, तुम्हाला डेटा माहिती असतो.
आणि त्यामुळे मग त्या डेटामध्ये काय फरक पडला तेवढाच तुम्हाला कळतो. प्रत्यक्ष स्थितीमध्ये काय बदल झाला हे तुम्हाला कळतच नाही. आणि म्हणून मग तुम्ही इथे बसून ठरवता की महागाई आहे की नाही. मी आत्ता आलो थोड्या वेळापूर्वी त्यानं सांगत होतो, मित्रांनो तुम्हाला शक्य झालं तर मी माझ्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, आर राजेश ट्रक ड्रायव्हर म्हणून एक यूट्यूब चॅनेल आहे. साधा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रकमधून प्रवास करताना गाडी चालवताना जे अनुभवतो बोलतो ते सांगतो. आणि तुम्हाला गंमत वाटेल, आमच्यापेक्षा त्याला बघणारे 4-5 आहेत. आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्याचा व्हिडिओ बघायला मी चकित झालो, हे लोक काय ऐकतात. मी भयंकर क्युरिओसिटी असलेला चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे मी लागोपाठ त्याचे 8-10 व्हिडिओ बघितले आणि शोधून काढायचा प्रयत्न केला की ह्याला लोक काय ऐकतात. आणि मित्रांनो माझ्या लक्षात आलं की तो फक्त पॉझिटिव्ह बोलतो, फक्त पॉझिटिव्ह बोलतो. एक त्याने म्हणलं की तो कुठेतरी जात असताना वाटेत रस्त्याच्या कडेला छोटंसं टपरीसारखं दुकान, तिथे त्याने गॅस भरून घेतला आणि त्याने सांगितलं वो रांची में खरीद लेते तो 100 रुपये 110 रुपये में मिल जाता है, लेकिन यहाँ 120-130 पड़ता है. लेकिन ठीक है, हमारे जैसे ड्राइवर लोग के लिए यही आसान है, कौन सिटी में जाएगा. त्याने महागाई हा शब्द नाही उच्चारला मित्रांनो, महागाई हा शब्द नाही उच्चारला. तो माणूस अखंड ट्रक ड्राईव्ह करतो. 365 पैकी कमीत कमी 330 दिवस तो रस्त्यावर असतो. त्याला खड्डे दिसत नाही, सुप्रियाताईंना दिसतात. विचार करा मित्रांनो, त्याच्या इतका रस्ता सुप्रियाताईंनी आयुष्यात वापरला नाही, इतका तो रस्ता 1 वर्षात वापरतो आणि त्याला खड्डे दिसत नाहीत का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पॉझिटिव्हिटी देतो. एवढं लोक त्याला काय ऐकतात की सगळी चॅनेल्स, सगळे राजकारणी, सगळे बुद्धिमान सामान्य माणसाला जेव्हा निराश करत असतात तेव्हा तो निराश माणूस पॉझिटिव्हिटी शोधत जातो आणि त्या ट्रक ड्रायव्हरकडे जातो. इंदुरीकर महाराज का ऐकतात लोक, इंदुरीकर महाराज का ऐकतात, कधी विचार केलाय आपण. इंदुरीकर महाराज महागाईबद्दल बोलतात, आयुष्यातल्या निगेटिव्हिटीबद्दल ही माणसं बोलत नाहीत, म्हणून त्यांचं ऐकतात. कारण ती माणसं स्थित्यंतराला पूरक बोलत असतात, दुःखावर फुंकर घालत असतात. जो माणूस आजारी आहे त्याला तुम्ही सांगणार का, नाही नाही असे माझे 4 परिचित आहेत की असल्या रोगाने मेले, असं सांगता का तुम्ही. नाही सांगत, नाही सांगत. आणि असा बोलणारा कोण असेल तर त्याला आपण त्या पेशंट ज्या हॉस्पिटलमध्ये तिथून दूर ठेवतो, तो आला तरी त्याला खाली एंगेज करतो, परत पाठवतो, पण पेशंट जवळ जाऊ देत नाही, कारण तो निगेटिव्ह असतो. मला अनेक जण विचारतात माझ्या यूट्यूब चॅनेल खाली कॉमेंट का बंद आहेत. मला निगेटिव्हिटी नको आहे, निगेटिव्हिटी नको आहे. नाही, करोना हे सत्य आहे हो, येऊ दे तुमच्यापर्यंत, का तोंडाला फडकी बांधून फिरत होत्या. हे जे आविष्कार स्वातंत्र्य नावाचं नाटक चालतं, आम्ही सत्य दाखवतो, निगेटिव्ह आहे ते. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा निगेटिव्ह असता तेव्हा समोरून आलेलं सुद्धा तुम्ही बघायला तयार नसता, तुम्ही स्थित्यंतर बघायला तयार नसता. काल एका कुठच्या तरी अशा चॅनेलवर बोलताना तो माणूस म्हणाला की महंगाई इतनी बड़ी, असा तो रिपोर्टर विचारतो. तो म्हणतो 10 साल पहले कितनी सस्ताई थी, तुम्हारी पगार क्या थी, असा तो कॉमन मॅन त्याला विचारतो. तो म्हणतो तुझा पगार किती होता, आज किती आहे. आणि मग तुझा पगार तितका असताना बसचं तिकीट काय होतं, आटा कितने में मिळता था, हे कॉमन मॅन विचारतो. म्हणजे पत्रकाराचं काम कॉमन मॅन करतोय. विचार करा मित्रांनो. आणि पत्रकार त्याला निगेटिव्हिटी द्यायला बघतो, तो कशाला तुमच्याकडे येईल. कारण तो माणूस स्थित्यंतर बघतोय. 2018च्या 19च्या निवडणुकीपूर्वी मी आसामला गेलो होतो, मी माझी पत्नी आणि गेलो होतो. आणि आम्ही त्या गुवाहाटीपासून जोरहाटपर्यंत कारने गेलो. तर मला ते हॉटेलचं खाण्याचा आला होता कंटाळा.
पण त्या जोरहाटच्या अलीकडे हायवेवर एक टपरी होती. मी म्हटलं आपण इथे खाऊ काहीतरी, मला बघायचं आहे आसामचं हे टपरीवरचं खाणं काय असं. तर तो टपरीवाला काय ते पकोडे वगैरे होते, पण भात वगैरे, पण मी म्हटलं खाऊ इथे. मी मुद्दाम त्याला डिवचत होतो. तिथे त्या 6 लेन हायवेचं काम चालू होतं. तो पहिल्यांदा कहाँ से मुंबई, मुंबई में मोदी वापस आएगा असं त्यांनी मला विचारलं. मी हैराण झालो, या टपरीवाला मुंबईत मोदी येईल की नाही का विचारतो. म्हणून मी त्याला मुद्दाम उलटे प्रश्न विचारत गेलो आणि तो मोदींचं इतकं समर्थन करत गेला. मी हैराण झालो. पण त्याला जे दिसतं ते तुमच्या संपादकांना, रिपोर्टरना का दिसत नाही असा मला प्रश्न पडला. त्यांनी मला बोलता म्हणाला, हमारा बाप चलाता था, बघ हम ये गाड़ी चलाते हैं, लेकिन हमारे बेटे का होटल हो जाएगा. मतलब कैसे हो जाएगा, नहीं मोदी है तो हो जाएगा. मतलब कैसे मोदी है तो हो जाएगा. तो म्हणाला हा रस्ता आहे ना, हा रस्ता होईल तो तुमच्यासारखे पर्यटक खूप येतील, त्यांना खायला आम्ही हॉटेल बांधेल. माझा मुलगा, जेवढी गिरायकं वाढतील तेवढा धंदा वाढेल, माझ्या मुलाचं हॉटेल होईल. मी हैराण झालो. म्हणलं का बात आहे, हा माणूस काय समजवतोय मला. मी त्याला म्हटलं लेकिन मोदी का तो 4 साल खत्म हो गया, 18 चालू है, रस्ता कब बनेगा. बनेगा बनेगा. तो जेवढा मी डिवचत गेलो, पण त्याने ज्या डोळसपणे मला सांगितलं मित्रांनो, तो म्हणाला ये जमीन तो मोदी पैदा नहीं किया है, ये जमीन तो पहले से था, डांबर भी पहले से मिलता है, फिर पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया. लक्षात घ्या, आहे त्यातून एक माणूस बनवतोय, आधीचे बनवत नव्हते. हे त्याला कळतं, हे चिदंबरांना कळत नाही. चिदंबरम विद्वान आहेत, लक्षात घ्या. कारण त्या तो फरक जो आहे, छोटासा फरक आहे, पण त्याच्या आयुष्यात तो फरक पडतो मित्रांनो. आणि त्यामुळे मत कोण देणार आहे याला महत्त्व असतं. मी जेव्हा तुम्हाला मगाशी कुलाबा आणि गडचिरोली सांगितलं तेव्हा फरक तुमच्या लक्षात नाही आलाय मित्रांनो. कुलाब्याला तुमच्या कॉलनीतून उतरलात की 100-50-200 पावलावर मतदान केंद्र आहे, नाही जात लोक मतदानाला. पण गडचिरोलीला त्या दुर्गम खेड्यातून 5-7 किलोमीटर चालत येतात लोक आणि मतदान करतात. आणि त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिलेली असं मत द्यायला गेला तो गोळ्या घालू, जीवाचा धोका पत्करून माणूस मतदान करतो. आणि त्याला लोकशाहीचा 1% पण फायदा मिळालेला नाही, तो करतो. कारण त्याचा लोकशाहीवर विश्वास आहे. आणि ज्यांचा बिलकुल विश्वास नाही ते लोकशाहीवर रोज चर्चा करतात. आणि आपल्याला पाहिजे तसशा व्याख्या बदलत असतात. राहुल गांधींनी माफी मागितली असती तर विषय तिथे संपला असता. ठीक आहे, माझा हेतू एका समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण अरोगन्स किती आहे बघा. मी म्हणजे लोकशाही, आणि त्याच्यावरून केवढा हलकल्लोळ चाललाय. पण ते त्या माणसाला कळतं, तो म्हणतो ये रस्ता बनेगा, कोई बनाने की पहली बार कोशिश कर रहा है. तर मला त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे त्याला बघितल्यावर कळतं, त्याच्याशी बोलल्यावर कळतं. पण जे त्याच्याशी बोलत पण नाहीत त्याच्यावर चर्चा चालतात. आणि त्यामुळे स्थित्यंतर त्याला कळतंय. एक आणखीन गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. मुंबईच्या म्हणजे काल्पनिक आहे, पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. चौपाटीवर एक वृद्ध ग्रहस्थ, अमर्त्य सेन समजा, काही बिघडत नाही, रोज संध्याकाळी रिटायर झाले, चौपाटीवर एक काय ते आराम खुर्ची टाकून बसतात, येणाऱ्या लाटा मोजतात, जाणाऱ्या लाटा मोजतात, चिंतन करतात, मनन करतात. हळूहळू त्यांच्या लक्षात येतं एक मुलगा एक 4-5 वर्षाचा येतो आणि रोज तो त्या ओहोटीच्या वेळेला पाणी मागे मागे जातं. तसं ते छोटे जीव शिंपले जे अडकून पडलेले असतात ते पाण्यात नेऊन टाकत असतो. हे अमर्त्य सेन त्याला वारंवार बघत असतात 4-5 दिवस. शेवटी ते एक दिवस त्याला बोलतात, बाळा इकडे रे, हे काय करतोस तू. तो म्हणाला काय नाही, ते अडकले इथे तर पाण्याशिवाय मरतील ना, म्हणून मी आपलं पाण्यात टाकतो, आपल्या घरी जा म्हणून.
आता अमर्त्य सेन किंवा विद्वान माणसं कशी असतात, ते हसतात, म्हणतात, बाळा, या पृथ्वी तलावर किती समुद्र आहेत तुला माहिती आहे? किती मैलोगंटी पसरलेली समुद्राची किनारपट्टी आहे तुला माहिती आहे? अब्जावधी जीव रोजच्या रोज असे भरती ओटीमध्ये मरतात. हे 5-25 जीव वाचून काय फरक पडणार आहे? ते 4-5 वर्षाचं बाळ हसतं, अज्ञ बाळ. ते म्हणतंस, आजोबा तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. ते 5-25 जीव मी टाकतो ना, त्यामुळे जगाला काही फरक पडत नाही, पण त्या 5-25 जीवांच्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक पडतो. मित्रांनो, त्याला नरेंद्र मोदी म्हणतात. तो काय करतोय अमर्त्य सेनना कळत नाही. हा पंतप्रधान झाला तर देश सोडून पळून जायला लागलं म्हणाले होते ते. आठवतं तुम्हाला? मी काल्पनिक गोष्ट सांगतोय, पण मुद्दा लक्षात घ्या. छोट्या मुलांना, मी माझी नात बघतोय आता, ती मुलं इतकी निरागस असतात. त्यांना होणारं, समजणारं, घडणारं दिसतं, कारण त्यांच्याकडे ती बघण्याची दृष्टी असते. आपण त्यांना शहाणं करायला जातो तेव्हा आपण त्यांचा निरागसपणा काढून घेतो. त्यांचा जो इनोसन्स असतो तो हिरावून घेणं म्हणजे बुद्धिमान होणं असेल तर बुद्धिजीवी जनतेची समस्या काय आहे आपल्याला समजू शकतं. हे आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की अडाणी माणसांना उल्लू बनवता येत नाही, बुद्धिमंतांना फटकन उल्लू बनवता येतं. आकडेवारी फेका फसले, मी म्हणून सुरुवात तिथून केली. आणि त्यामुळे स्थित्यंतर जे आहे ते स्थित्यंतर आपल्याला बघता आलं पाहिजे. मित्रांनो, सूर्य उगवून उपयोग नसतो, डोळे उघडे असायला पाहिजेत. मला अनेक जण सांगतात, तुमचं अमुक अमुक यूट्यूब बघितलं ते इतकं छान आहे, हे अमुक तमुकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. मी त्यांना उत्तर देतो, बाबांनो, त्यांनी डोळे मिटले असतील तर पापणीला अंजन लागून उपयोग काय? जेव्हा आपल्याला बघता आलं पाहिजे तर स्थित्यंतर दिसतं. आम्हाला एक पत्रकारांनी प्रश्न विचारतात, आपण ऐकतो, बघतो. 2.5 वर्ष मुख्यमंत्री जनतेला भेटत नव्हता, घराबाहेर पडत नव्हता, मंत्रालयात पण येत नव्हता. तो 1 नंबरचा मुख्यमंत्री होता. सांगा, सर्वे केला आणि हा मुख्यमंत्री रात्री 2:30-3लाही त्याच्या माणसं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी असतात. त्याने काय मोठे दिवे लावलेत असं संजय राऊत बोलतात आणि चॅनेलवाले दाखवतात. आपण ऐकतो की नाही आपण? हे सगळं बघून आपली बुद्धी बुरसटते मित्रांनो, बुद्धी बुरसटते. आणि म्हणून स्थित्यंतर आपण बघू शकत नसतो. 9 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण त्या दाखवायचा कोणी प्रयत्न करतो का नाही? कुठेतरी मला सांगा, एका जिल्ह्यामध्ये किती हेक्टर जमीन असते? 5,000 हेक्टर जमीन अवकाळी पावसाने पिकं बुडाली. पण त्या जिल्ह्यात जमीन किती आहे, किती पिकाखाली आहे, ह्याचं काही तारतम्य आहे की नाही? आणि 2 दिवस ती बातमी जोरात चालते, तिसऱ्या नंतर दिवसांनी विसरून जातात कुठची जमीननी काय ना कुठचा अवकाळी पाऊस. राहुल गांधींचा खासदारकी गेली. आणि मग तितक्या हलक्या पद्धतीत आपण जगातल्या घटना घेतो, इतक्या हलक्या आज मी आत्ता येताना तिथे बघितलं, ते यांनी मला सांगितलं आणणाऱ्याने, की बघा ही ती मेट्रो आत्ता सुरू केली ना, मनोरमा आपले मोदी आले होते. आणि मी त्याच्यावरची बातमी वाचली आत्ता या क्षणी, म्हणजे 3-4 दिवसापूर्वी 18 लाख लोक ती अंधेरी ते दहिसर मेट्रो वापरायला लागले. 18 लाख लोक. पण या 18 लाख लोकांना ज्यांनी गेली 2.5 वर्ष त्यापासून वंचित ठेवलं, त्याला ते कॉर्पोरेशनला मत देतील नाही ना, आम्हाला कसं घामाघूम होऊन चालायला होतं. ते किती सुंदर सरकार होतं, आरे कॉलनी अडवून ठेवली, मेट्रो रोखून ठेवली, आम्ही तडफडत जात होतो, यालाच मत दिलं पाहिजे असं म्हणतील का? कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. मला जेव्हा विचारतात कॉर्पोरेशन, म्हटलं ते 17 लाख लोक काय करतील सांगा मला.
ते कोणाला मत देतील? त्यांची मेट्रो खुली करणाऱ्यांना की त्यांची मेट्रो 2.5 वर्ष अडवून ठेवणाऱ्याला? तो अनुभवावर मत देतो. त्याच्या जाणीवा, नॅचरल इन्स्टिंक्ट ह्या जागे असतात आणि तो स्थित्यंतर घडवतो. म्हणून मी तुम्हाला इब्न खालदून का सांगितला? तो बदल घडवतो, तो बदल घडवतो. आणि ते इब्न खालदून हा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याने फार सुंदर गोष्ट, आणि मी गेली 10 वर्षात अनेकदा लिहिलेलं बोललेलो पण आहे. इब्न खालदून ह्या इतिहासकाराने, अर्थात त्याचा अनुभव सगळा अरबी होता, पण त्याने काही बेसिक सत्य मांडलेली आहेत. तो म्हणतो एखादं साम्राज्य स्थापन करणारा जो मूळ पुरुष असतो त्याचा नातू किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो. राहुल गांधी नेहरूंचा पणतू आहे, इंदिराजींचा नातू आहे. आदित्यबद्दल मी बोलत नाही, पण गंमत सोडा, त्यांनी जो त्याचा तर्क सांगितलाय तो फार ग्रेट आहे. त्यांनी जो तर्क सांगितला असो की आपला आजोबा किंवा पणजोबा यांनी हे साम्राज्य उभं करताना जे कष्ट घेतले त्याची नातवाला किंवा पणतू असतो त्याला लाज वाटायला लागते, तिथे त्याचा ऱ्हास सुरू होतो. काय फरक आहे लक्षात घ्या मित्रांनो. आपला आजोबा रोजच्या रोज 400-500 लोकांना भेटायचा हे आदित्य ठाकरेंना माहिती नाहीये किंवा त्याची जाणीव नाहीये. या प्रश्न मी मार्मिकमध्ये असताना बाळासाहेबांना विचारला होता, तुम्ही दिवसाचे 10-10 तास लोकांना भेटता बोलता कंटाळा येत नाही का? मी बघितलेलं आहे ते किती लोकांना भेटायचे दिवसात. मुलगा भेटत नाही, नातू तोंड बघत नाही. एक प्रकारे त्यांच्या कृतीतून कळतं की आजोबा मूर्ख असतो असं यांना वाटतंय, बाप मूर्ख होता असं वाटतं. आणि तेच इब्न खालदून सांगतो की जेव्हा पुढे त्यांनी असं म्हटलं की तो राजा होतो तेव्हा त्याची जे सहकारी असतात दे आर ही इज फर्स्ट अमंग द इक्वल्स. त्या सगळ्यांचा तो कॅप्टन असतो, पण त्यालाही धोनीलाही खेळावंच लागतं ना. निर्णय तो घेतो, सगळे खेळतात, पण निर्णय धोनी घेतो एवढ्यासाठी तो कॅप्टन असतो. तसा एखादं साम्राज्य, बाबर आपल्याकडे आला आणि मुघल साम्राज्य त्याने सुरू केलं, त्याच्या बरोबरचे जे होते तो त्यांचा रिस्पेक्ट करत होता. लक्षात घ्या, अपमानित करत नव्हता त्यांना. कारण त्या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण साम्राज्य निर्माण केलं ह्याची जाणीव बाबराकडे होती. ती पुढच्या पिढीकडे नसते, कारण तो बादशाह होतो, बाकीचे सरदार होतात, त्यांची मुलं सरदार होतात, ह्याचा मुलगा बादशाह होतो. तेव्हा ते नातं थोडं बदललेलं असतं की हा बादशाह म्हणून आपण सरदार आहोत, ह्या दुसऱ्या पिढीची भावना असते. पण त्यांनी निदान आपले बाप बघितलेले असतात, त्यामुळे आपला बाप सहकाऱ्यांचा आदर कसा करतो, रिस्पेक्ट कसा करतो हे बादशाहच्या मुलाने बघितलेलं असतं, सरदारांच्या मुलांनी बघितलेलं असतं. पण तिसऱ्या पिढीने बघितलेलं नसतं. त्याला असं वाटतं मी जन्माला आलो म्हणून महान आहे. राहुल गांधींची कालची प्रेस कॉन्फरन्स बघा, मग मी काय म्हणतो ते कळेल तुम्हाला. की ते तिसऱ्या पिढीत आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करायला लागतात, अपमानित करायला लागतात. आणि तिथे त्याचा राज सुरू होतो. आणि त्याला गंमत वाटते की आपल्या आजोबाने साम्राज्य उभं करायसाठी लढाई केली, रक्तबंबाळ झाला, जखमा झाल्या, त्याला काय मूर्ख आहे की काय? चला, सैनिक पाठवायचे होते, सेनापती पाठवायचा होता, स्वतः कशाला लढायला गेला? स्वतः लढला म्हणून तो मोठा झाला हे नातवाला माहिती नसतं, तिथे राज सुरू होतं. आणि म्हणून इब्न खालदून म्हणतो की जेव्हा त्याची लाज वाटायला लागते, आपल्या कर्तबगार आजोबाची लाज वाटायला लागते, तेव्हा नातू त्याला ऱ्हासाकडे घेऊन जातो. हे तुम्ही बारकाईने बघा, मग हे तुम्हाला दिसेल. हे राजकारणातलं स्थित्यंतर आहे. इंदिरा गांधी सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करत नव्हत्या, नेहरू करत नव्हते. पण राजीव गांधी हा नातू होता, राहुल गांधी हा पणतू आहे. बघा तुम्ही किती बेसिक. आणि हे 14व्या शतकातलं सांगतोय मी. इब्न खालदून हा 14व्या शतकात हे लिहून गेला. मुकदिमा नावाचं त्याचं पुस्तक आहे.
ते बघितलं की हे कळतं आपल्याला. आणि नाही तर मग सत्तांतर होतं, पण सत्तांतरातून स्थित्यंतर झालं नाही तर मग तो समाज, ते साम्राज्य ऱ्हासाप्रत जाण्याला पर्याय नसतो, ते जाणारच ऱ्हासाप्रत. फार सुंदर ते इब्न खालदूनने लिहिलेलं आहे. आणि आपण जेव्हा बघतो की जो लक्षात ठेवा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा तो नवा, मी जेव्हा हे पहिल्यांदा माझी ती लेखमाला होती, ॲक्च्युली पुस्तक लिहिलं नव्हतं मी, 2013च्या जानेवारी ते एप्रिल लेखमाला लिहिली होती पुण्यनगरीमध्ये, ज्याचं पुढे पुस्तक केलं ते मोदीच का म्हणून. तेव्हा ते प्रकाशकाला मी सांगितलं मी एकच लेख नवा लिहून देतो तुम्हाला, तो सुरुवातीला टाका. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक अवतार. असाबिया ही थिअरी इब्न खालदूनची, तो म्हणतो ब्रदरहूड असतो. म्हणजे ते जे पहिले असतात ते एकमेकाच्या जीवाला जीव देणारे असतात आणि त्यातून ते साम्राज्य उभं राहतं. पण पुढच्या काळात हळूहळू करत ते बादशावर अवलंबून राहतात आणि तिसऱ्या पिढीमध्ये ते लढण्यासाठी भाडोत्री सैनिक आणतात, तेव्हा त्यांचा पुरुषार्थ लयाला गेलेला असतो. आज काँग्रेसमध्ये कोणी अध्यक्ष पण व्हायला तयार नाही, इथे तुम्हाला कळेल तो पुरुषार्थ काँग्रेसमधला लयाला गेलाय. दिसायला सांगाडा आहे पण त्याच्यात आत्मा नाही आहे, त्याच्यात प्राण नाही आहे. काँग्रेसचा एक सांगाडा, तो एक काय म्हणतात, तो मृतदेह पडलेला आहे, प्रेत पडलेले आहे, त्याच्यामध्ये संजीवनी नाही आहे आणि कोणी संजीवनी फुंकायला तयार नाही, म्हणून काँग्रेसचा ऱ्हास झालेला आपण बघतो. आणि तिथे मग फरक पडतो स्थित्यंतर. आणि मग इब्न खालदून म्हणतो की ज्या वेळेला हे सत्ता चक्र असतं, एक आणखीन एक भ्रम आहे की ते हल्ली आपण एक शब्द वारंवार ऐकतो, यांनी एल्गार पुकारला, त्यांनी एल्गार पुकारला. अरे एल्गार म्हणजे काय माहिती आहे का? एल्गार म्हणजे प्रस्थापिताविरुद्ध पुकारलेलं बंड. सगळ्या मूर्खांना असं वाटतं की केंद्रात पंतप्रधान बसलाय, राज्यात मुख्यमंत्री बसलाय, तो एस्टॅब्लिशमेंट आहे. नो, मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्ष म्हणजे एस्टॅब्लिशमेंट नसते. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्तेला मुठीत ठेवणारा जो वर्ग असतो तो एस्टॅब्लिशमेंट असतो. आणि आजच्या काळामध्ये देशातले सोकॉल्ड बुद्धिजीवी, सोकॉल्ड मीडिया हाऊसेस, दे आर द एस्टॅब्लिशमेंट. आणि त्यांच्या इच्छेखातर काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा पक्ष झाला आणि रसातळाला गेला. त्या एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध मोदी उभं राहिले, त्याला एल्गार म्हणतात, त्याला एल्गार म्हणतात. आणि त्यामुळे आज घडीला आपण बघितलं, आणि म्हणून तो जो मी ज्या पुस्तकात जो तो पहिला लेख लिहिला होता असाबियाचा आधुनिक अवतार, त्याचं इब्न खालदूनने जे वर्णन केलंय की हे सत्तेचं एक सर्कल असतं. आणि मेपूर रेगननी पण त्याच्यावर फार सुंदर लेख लिहिला होता की म्हणजे बाळासाहेबांवर त्यांनी 96 साली बाळासाहेब ठाकरे अशी भाषा का वापरतात, त्याच्यात त्यांनी लिहिलंय की समाजामध्ये जेव्हा एक अभिजन वर्ग असतो, अभिजन म्हणजे एस्टॅब्लिशमेंट, तो अभिजन वर्ग जो असतो तो आपल्या वर्तुळातल्या लोकांशी, आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे राहुल गांधींनी कोर्टात उर्मटपणा केलाय, त्याच्यावर पांघरूण घालायचं, कळलं, अतिरेकी सभ्यता. आणि त्याच्यात ते रेगे म्हणतात की हा अभिजन वर्ग हा आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो, आणि याची उलटी बाजू अशी की तो परिघाबाहेरच्या लोकांशी अतिरेकी असभ्यतेने वागतो. फरक लक्षात घ्या. आपल्याला रोज सांगतात ना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अरे कोणी ठरवली संस्कृती? मोदींना तुम्ही पंतप्रधान असून वाटेल ते बोलणार आणि तरी तुम्ही सुसंस्कृत असता. आणि मोदींनी शूर्पणखा हा शब्द सुद्धा वापरला नाही तरी ते असभ्य असतात, परिघा बाहेरचे आहेत ते. आणि म्हणून ही परिघाच्या आतली जी असते ती एस्टॅब्लिशमेंट असते, आणि त्याला जो आव्हान द्यायला उभा राहील
तो एल्गार पुकारणारा असतो. आणि मोदी हे ते होतं. म्हणून मी त्या पहिल्या माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की मोदी हा नुसता सत्तांतर घडवणार नाही, तो स्थित्यंतर घडवेल. तो फक्त काँग्रेस गेली आणि भाजप आली एवढ्यापुरतं नसेल. मोदी स्थित्यंतर घडवेल. आणि जो भारत गांधींचा म्हणून ओळखला जात होता, नेहरूंचा म्हणून ओळखला जात होता, तो आणखीन 40-50 वर्षानंतर मोदींचा भारत म्हणून ओळखला जाईल. हे मी ऑगस्ट 2013 लिहिलंय. त्याला आता 9.5 वर्ष होऊन गेलीत. हा गांधी नेहरू पुसून टाकेल असं वाक्य आहे त्या पुस्तकात, तुम्हाला आजही सापडेल. हे फक्त कुमार केतकरांना कळायला 5 वर्ष गेली. ते 2018 बोलायला लागले की हे आता गांधी नेहरूंना पुसून टाकतंय. मी भविष्य वर्तवलं तर नाही मित्रांनो. कारण मोदी या माणसाचा मी जो अभ्यास करत होतो तेव्हा मला कळलं की हा माणूस इतिहास घडवायला बघतोय. हा इतिहास जमावायला आलेला नाही. आणि इतिहास जमाव ते होतात जे स्थित्यंतर घडवत नाहीत, फक्त सत्तांतर घडवतात. मध्यंतरी एक समाजाचे मित्र आहेत सगळे, त्यांच्याशी वाद होत होता. त्यांना म्हटलं आज देशातला सगळ्यात लिबरल कोण आहे सांग मला. मोदी आहे. सगळ्यात डावा मोदी आहे. आणि म्हणून मला जेव्हा विचारतात की उजवे आणि डावे, म्हटलं तू माझ्या उजव्या बाजूला उभा राहा की मी डावा होतो. तू माझ्या डाव्या बाजूला उभा राहा, मी डावा होतो. शेवटी मी ठरवतो ना की उजवी बाजू कुठची, डावी बाजू कुठची. तेव्हा हा सगळा पोरकटपणा असतो. पण या पोरकटपणामध्ये लोक चालत नाही. कायद्याचं राज्य मित्रांनो कुठे. मगाशी जे वाक्य माझं आलं की कायद्याचं राज्य नपुसक बनवतं, म्हणजे तेवढं तू कशाला सुरक्षा. सरकार आहे, पोलीस आहे, तू हत्यार बाळगणं गुन्हा आहे. तुमच्या हातातलं सेल्फ डिफेन्सचं हत्यार काढून घेतलं जातं. तुम्हाला गाफील केलं जातं. कोणी गुंड तुम्हाला मारू शकतो आणि पोलीस तुमचं संरक्षण करणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुमचा सेल्फ डिफेन्स डिॲक्टिवेट केला जातो. त्याला कायद्याचं राज्य म्हणतात. इब्न खालदूनने किती बेसिक सांगितलंय बघा. आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य. गुन्हेगारांना दहशत आहे का सांगा ना मला आज. माफिया म्हणतो म्हणजे काय. माफिया इज गव्हर्नमेंट. माफिया इज गव्हर्नमेंट. लोक माफियांकडे जातात कारण ते कायद्याच्या कचाट्यात व्याख्येत अडकत नाही. माफिया फटाफट निकाल लावून देतो. आणि तुम्ही कोर्टात जा. निर्भयाच्या खटल्याचा निकाल यायला 4 वर्ष गेली आणि त्या निकालाची अंमलबजावणी व्हायला आणखीन 4 वर्ष गेली. कायद्याचं राज्य. ज्यांनी 2 तासामध्ये त्या मुलीवर बलात्कार केला, तिला मरणासन्न करून टाकली, त्यांच्यावर निवाडा करायला तुम्हाला 8 वर्ष लागतात. आणि त्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो. याचं कारण 75 वर्ष झाली. 75 वर्ष झाली या देशाला पाहिजे ते कायदे अजूनही आपण बनवत नाही आहोत. अजूनही आपण बनवत नाही आहोत. ब्रिटिशांनी कायद्याची जी पद्धत आणली ती आम्ही स्वीकारली. आणि ते गणपती बनवतात. गणपतीचे कारखाने बघितले असेल. मातीयात ढकलतात, साचा उघडला की गणपती तयार. तसे त्याच ब्रिटिश साच्यातले कायदे आजसुद्धा बनतात. आणि आम्ही त्याला कायद्याचं राज्य म्हणतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण व्यवस्था तीच राहिली. पण माझी अशी आशा आहे की हा एक माणूस आलाय मोदी. हा ती व्यवस्था बदलतोय. तो स्थित्यंतर घडवतोय. आणि म्हणून मला मोदी हवाय. भाजपचा म्हणून नकोय. मोदी हा स्थित्यंतर घडवतोय. 3200 कायदे रद्द केले ज्या समाजाला नकोच होते, ज्याचा काही उपयोग राहिला नव्हता, पण ते कायदे होते. तर ते स्थित्यंतर घडवलं नाही तर मोदी पण संपणार. ब्रिटिश गेले आणि स्वातंत्र्य आलं किंवा काँग्रेसचं राज्य आलं, जे कोणाचं लोकशाही झालं ते. पण त्यांनी स्थित्यंतर घडवलं नाही म्हणून क्रमाक्रमाने ते ऱ्हासापरत गेले. मोदी ज्या पद्धतीत स्थित्यंतर घडवत आहेत ते स्थित्यंतर पुढे कुठेतरी थांबलं तर ते सुद्धा ऱ्हासापरत जातील.
मुद्दा इतकाच असतो की सत्तांतर दुय्यम असतं, स्थित्यंतर महत्त्वाचा असतो. समाज स्थित्यंतराच्या प्रतीक्षेत असतो. आणि स्थित्यंतर म्हणजे तो असा क्रांती नाही, उत्क्रांतीच हवी आहे. क्रमाक्रमाने कसं बदलत येईल आणि त्याला चालना देणं आवश्यक असतं. मी आत्ता मला आठवत नाही, पण कोणतरी एक मोठा अर्थशास्त्रज्ञ त्याचं एक वाचलं होतं आणि ते मला बालपणी वाचलेलं केनेडींचं वाक्य पण आठवलं. केनेडी म्हणाले होते की जगाला अमेरिकेत येणारे वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमचे रस्ते इतके सुटसुटीत आणि रुंद आहेत, मोठे आहेत. पण आमचे रस्ते सुटसुटीत आणि सुंदर आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. आणि मित्रांनो, वाजपेयींच्या काळापासून मोदींच्या काळापर्यंत देशातले 70% हायवे या 2 कारकिर्दीत बनवले गेले. आणि त्यातून किती मोठा बदल झाला आहे बघा. की मी जे खेडं सांगतो ते मी 2007 त्या खेड्यात जायचो तेव्हा ते काय बटाटा मटार वगैरे पिकवतात, तो त्या पुसेगाव किंवा फार तर साताऱ्यापर्यंत विकायचा. आता तो वाशीला यायला लागला, कारण रस्ते झाले. आणि रस्ते झाल्यामुळे त्यांच्या हातात जे 4 पैसे आलेत त्या पुसेगाव आणि खटावमध्ये इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा झाल्या. हे रस्त्यामुळे शक्य झालं. ते रस्ते मोदी बनवतात, मोदी सरकार बनवते. ते ज्यांना कळत नाही ते ह्या देशातले अर्थशास्त्रज्ञ आहेत. हा विनोद आहे मित्रांनो, हा विनोद आहे. आणि मला नेहमी आश्चर्य असं वाटतं की त्या मोदींनी ज्या कॉलेजची, ज्या शाळेची, ज्या विद्यापीठाची परीक्षा दिली नाही तिथे बसलेले रोज प्राध्यापक त्याला नापास करत असतात. मोदींनी परीक्षा दिली ना. तो माणूस तुमच्या पठडीतला नाहीये, तो तळागाळातून आलाय. त्याला माहिती आहे गरिबी म्हणजे काय आहे आणि म्हणून तो बदल करू शकतो. ती जाणीव आहे त्याच्यात. नॅचरल इन्स्टिंक्ट आज सुद्धा जागे आहेत, ज्या बाकीच्यांच्या बोथट झालेल्या आहेत. आणि म्हणून मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात देखील 9 महिन्याचं मी तुलना करणार नाही, पण फार मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर व्हायला लागलेलं. आणि हे एक आपल्याकडे उदाहरण आहे की मेट्रो रखडलेली चालू झाली. आणि सोपं नाही. मी त्या 2-3 लोकांचं ऐकलं टी व्हीवर. त्यांनी आम्हाला म्हणाले 1.5 तास जात होतो बोरिवलीला पोचायला अंधेरीहून. 70 ते 100 रुपये रिक्षाला लागत होते. आज आम्ही 30 रुपयात पोचतो आणि फार तर 25 मिनिटात पोचतो. त्यांच्या आयुष्यात स्थित्यंतर झालेलं आहे. ते महापालिका असो, विधानसभा असो, कशाला मत देतील त्याचा विचार करा. मी लालबागला लहानाचा मोठा झालो. आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहायचो. पाणी चढायचं नाही मित्रांनो. आम्ही शाळकरी वयात असल्यापासून 2-2 मजले पाणी हंडे आणि बादल्या घेऊन वर चढवलेलं आहे. 68 साली जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेचे साटम गुरुजी म्हणून नगरसेवक आले, त्यांनी ती जुनी खूप 4 इंची पाईपलाईन होती, मेन लाईन फुटपाथ खालून गेलेली, ती 8 इंची केली. आणि त्यानंतर आमच्या त्या चाळीमधले सगळे लोक वर्षानुवर्ष शिवसेनेला मत देतो, निवड कुठची असो, कारण त्यांच्या आयुष्यात स्थित्यंतर झालं होतं. बदल छोटा होता. ती त्या मुलाची गोष्ट सांगितली तशी. बदल छोटा होता, पण तो त्यांच्या आयुष्यात घडवणारा होता. वैचारिक बदलाने काय होणार? आयुष्यात 99% लोक ज्या अवस्थेत जगतात त्यांच्या अवस्थेमध्ये बदल होणं, त्यांच्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये बदल होणं, याला प्राधान्य असलं पाहिजे. आणि ते बदल होतं, ते सत्तांतर टिकतं, ते दीर्घकाळ चालतं. अर्थात एक भाग आणखीन असतो की अनेकदा लोकांना असं वाटतं की अन्याय्य सत्ता उलथून पाडली जाते. असं काही नाही आहे. सामान्य जनता इतकी भयंकर शोषिक असते की उद्या कायदा काढला की ट्रेनमधून जाणार, तिकीट काढावं लागेल, रोज 1 लाथ मारली जाईल, तर लोक म्हणतील चालेल. तो अन्याय आहे आणि तो थांबवला पाहिजे हे म्हणणारा कोणतरी उभा राहावा लागतो, आवाज करावा लागतो, तेव्हा लोक त्याच्या मागे गोळा होतात. ते अडवाणींना शक्य झालं नाही, ते मोदींना शक्य झालं. कारण मोदींनी मूलभूत प्रश्नांना हात घातलं होतं. बिजली आई थी क्या? वाजपेयींनी राम मंदिर, 370, ट्रिपल तलाक
हे विषय समान नागरी कायदा बाजूला ठेवले होते सरकार बनवण्यासाठी. मोदींनी ते घेतले पण नाहीत, त्यावर मोदी बोलले पण नाहीत, पण तिन्ही विषय निकाली काढले. बघा फरक कसा आहे. कारण मोदींना माहिती होतं जेव्हा आपण स्थित्यंतर घडवू तेव्हा हे बाकीचे विषय आपोआप निघत जातात. स्थित्यंतर म्हणून महत्वाचं असतं. स्थित्यंतर समाजाला बदलतं, समाज बदलत आणतं. आणि म्हणून, आणि ही गोष्ट फार छोटी आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो 77ला आणीबाणी उठली आणि त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो होतो. जनता पक्षाचं तेव्हा काहीतरी होतं. तिथे राजनारायण हा त्या काळातला लालू कार्टून मानला जायचा. पण मी पहिल्यांदा असा समोरासमोर राजनारायणला ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं हे कार्टून नाही आहे, हा हुशार माणूस आहे. त्याने एक मूलभूत प्रश्न सांगितला. म्हणाला आम्ही सगळे गांधींच्या विधवा आहोत. तो म्हणाला आम्ही तो हनीमून आठवून फक्त रडतो, बाकी आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही तरुण पोरात, तुम्ही हा बदल घडवा म्हणाले. बघा म्हणाले त्या आम्ही एवढं आंदोलन केलं, JP वगैरे काय उपयोग झाला म्हणे. पण त्या गुजरातच्या पोरांनी नुसता ब्लॅकआउट केला, नुसत्या थाळ्या वाजवल्या आणि सरकार पडलं. पण आम्ही बिहारचं सरकार पाडू शकलो नाही, कारण तुम्ही नव्या युगाचे आहेत, नव्या काळातले आहात. स्थिती बदलणं तुमच्या हाती, आमच्या हाती नाही, कारण आम्ही आउटडेटेड आहोत. हे राजनारायणने तेव्हा सांगितलेलं 78 मधलं मला अजूनही आठवतं. आणि बघा मित्रांनो की मोदी हा माणूस टेक्नॉलॉजी सेवी आहे. या देशातल्या राजकारणाने ट्विटर हातात घेण्याआधी मोदींनी ट्विटर हातात घेतला होता, फेसबुक पेज बनवलं होतं. तो त्या स्थित्यंतराला सामोरं जात होता. त्यांनी ती टेक्नॉलॉजी किती खालपर्यंत आणली बघा. डायरेक्ट एक क्लिक दाबली, लोकांच्या खिशात पैसे गेले, खात्यात पैसे गेले. कारण त्यांनी स्वतःमध्ये मुळात स्थित्यंतर घडवून आणलं. सत्ता हाती आल्यानंतर समाजामध्ये स्थित्यंतर घडवतोय माणूस, तो बदलायला तयार आहे. आता हे लोक अगदी कुमार केतकरांसारख्या विद्वानांपासून ते थेट काँग्रेसच्या जाणत्या नेत्यांपर्यंत तुम्ही आलात, तर हे अजूनही 1990 किंवा 2000 मध्ये अडकलेत आणि जग आले 2023 मध्ये. त्यांना माहिती नाही. एक शेवटची गोष्ट सांगून तुम्हाला थांबेन मी. 2003चीच गोष्ट आहे योगायोगाने. माझी मुलगी मास्टर्स डिग्री, इंजिनियर झाली, मास्टर्स डिग्री करायला अमेरिकेला गेली होती. आणि ती अगदी 2-2.5 वर्षाची असताना आमच्या शेजारी एक गावंड म्हणून राहायची. ती दिवसभर त्यांच्याकडेच असायची, तेच सांभाळायचे. पुढे 3-1 वर्षाची असताना, 2.5-3 वर्षाची असताना आम्ही वर्षभर त्यांच्या शेजारी होतो. आमची जागा बदलली. पण मी त्यांच्याकडे त्या भागात जायचो तेव्हा त्यांच्याकडे जाऊन अगत्याने जायचो. बाकी बायको आणि मुलगी त्यांना कधी भेटलेली नव्हती. 2005 मध्ये म्हणजे मध्यंतरी जवळजवळ 20 वर्षाचा काळ होऊन गेला होता, 20-22 वर्षाचा. आणि असाच 15 ऑगस्टच्या काही कार्यक्रमानिमित्त त्या भागात साकीनागाच्या मी गेलो होतो. आणि मी नेहमीपणे त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आपलं चहा, मला बिस्किट वगैरे दिली. आणि अगत्याने विचारलं टकू कशी आहे. तर म्हटलं टकू अमेरिकेला गेली. तेवढं कोणाबरोबर गेली. म्हटलं एकटी गेली. आयला ती बाई माझ्या अंगावर एवढी अंगावर धावून आल्यासारखी चिडली. ती तुम्ही एकटी कशी पाठवली. अरे म्हटलं एकटी म्हणजे ती इंजिनियर झाली, आता का लहान राहिली का. नाही नाही तरी तुम्ही, माझं डोकं चाले ना ही बाई का खवळली. मला कळतच नव्हतं. मी आपला कसाबसा चहा बिस्किट उरकलेट निघालो. ते दोघे नवरा बायको इतके चिडले होते आणि माझं डोकं चालत नव्हतं, हे का चिडलेत. मी घरी आलो, बायकोला म्हटलं बा असंच झालं रे. ती म्हटली पण का. म्हटलं मलाही कळत नाही का. 2-3 दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांच्या डोळ्यासमोर टकू 2.5-3 वर्षाची होती आणि तिला एकटी कशी पाठवली. त्यामुळे ती 1.5 वर्षानंतर परत आली तेव्हा त्यांना नेऊन दाखवली, ही बघा ही टकू आहे, ही अख्खी बाई झाली आता. तर ते ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत आजचे राजकीय विचारवंत आहेत. ते अजूनही 1990-2000च्या काळात अडकलेले आहेत आणि जग आणि समाज आलाय 2023 मध्ये. त्यामुळे ती परिस्थितीच त्यांना हे नाही होत. अगदी माझ्या धाकट्या बहिणीचे सासरे
कधीतरी 1960 वगैरे मुंबईहून गावी गेले, ते परत कधी आले नव्हते. मग आमच्या बहिणीचं लग्न झालं, त्या निमित्ताने त्या बहिणीला आमच्यामध्ये त्यांच्या सुनेला आणि मुलाला घेऊन ते मुंबईला आले होते. तो माणूस खाली एकटा उतरायचाच नाही घराच्या बाहेर. पुढे मुलगा, मध्ये ते मागे सून, एकटा रस्त्यावरच्या गर्दीत चालायला घाबरत होता. मुंबईच्या रस्त्यावर एखाद दुसरी गाडी बघितलेला माणूस हा 2097 एवढ्या धोधो गाड्या त्या काळातल्या, आत्ता तरी खूपच आहेत, त्या बघून तो घाबरला होता. ती जी मनस्थिती असते त्यातून बाहेर पडावं लागतं. आपल्या देशातले राजकीय अभ्यासक, विचारवंत हे अजून 2000च्या अलीकडे अडकलेले आहेत. जे मी त्या मिररच्या संपादिकेला सांगितलं की ती 4 GB त्यातून बाहेर पडावं लागतं. तर मग तुम्हाला स्थित्यंतर दिसायला लागतं, नाही तर मग नाक मुरडतो. तर माझ्या पिढीतल्या ज्या महिलांनी रागावू नये माझ्यावर, पण आत्ता कुठच्या तुम्ही नव्या लग्न समारंभात जाल तर त्या काळातल्या फॅशनच्या कपड्या, शालू, पैठणी नेसून जातात आणि नाकं मुरडतात नव्या मुलींकडे बघून. तसे हे सगळे राजकीय विचारवंत आहेत. त्या आम्ही जे म्हातारे आहोत ते आमच्या काळात असं नव्हतं असं म्हणायचो ना, ते म्हातारपण असं. मी अजून म्हातारा नाही झालो त्या अर्थ. मी हे बदल स्वीकारू शकतो, बघू शकतो. पण हे सगळे विचारवंत त्यांच्यासारखेच काय या नटव्या मुरडे फिरतायत असं जे बोलतात ना, तसे सगळे राजकीय विश्लेषण चालतं. कारण ते अजूनही 2023 येत नाहीत. आणि म्हणून सत्तांतर उपयोगाचं नसतं, सत्तांतरातून स्थित्यंतर आलं पाहिजे. माझी अपेक्षा आहे, एकनाथ शिंदे आम्हाला महाराष्ट्रातला मोदी वाटतो. त्या माणसाकडे कमालीचा संयम आहे. गेल्या 9 महिन्यात मूळ शिवसेनेकडून किंवा उद्धव गटाकडून त्यांना ज्या प्रकारे डिवचलं गेलं, त्यानंतर एकही उफराटा शब्द बोललेला नाही माणूस. एकही उफराटा शब्द बोललेला. 2002 पासून 2014 पर्यंतचे नरेंद्र मोदी बघा, मग एकनाथ शिंदे यांचा संयम म्हणजे काय कळेल. ते जे सांगतात की त्यांना बोलू देत, मी करून दाखवेन. हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा असतो मित्रांनो, फार महत्त्वाचा असतो. जितके अचानक भाजपचा जनरल सेक्रेटरी ते डायरेक्ट मुख्यमंत्री, हे नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री झाल्यावर आपल्याला दिसले. एकनाथ शिंदे हे नाव पण आपल्याला कुठे एवढं माहिती होतं. शिवसेनेचा नेता म्हणून सुद्धा माहिती नव्हतं, एक मंत्री आहे. पण गेल्या 9 महिन्यात त्यांनी ज्या प्रकारे सत्ता सांभाळून दाखवली आणि ज्या प्रकारे शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांना समांतरने पूरक चालताना दिसतात, ही सत्तांतराच्या पेक्षाही स्थित्यंतराची चाहूल मला वाटते. अर्थात माझं एक पुढचं भाकीत आहे, पण ते मी इथं बोलणार नाही. कधीतरी पुढे व्हिडिओत सांगितले, आत्ता सांगितलं तर घाई होईल त्याची. पण या देशामध्ये या देशात येऊ घातलेल्या भाकीत म्हणजे असं आहे की आपण तमिळनाडूमध्ये बघतो की कुठूनही द्रविडी पक्षच सत्तेत असतो. तसं एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे अमित शहानी जवळ घेतलेलं आहे आणि थेट मुख्यमंत्रीपदी बसवलेलं आहे, त्याचा अर्थ भविष्याच्या राजकारणात हे दोघे बरोबर असतील असं नाही, पण सत्तेत कायम हिंदुत्ववादी पक्ष असेल. त्यांना सोकॉल्ड पुरोगामी नाटक जे आहे ते संपलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही विरोधात बसू, तुम्ही सत्य, पण तुम्ही हिंदुत्ववादी असलं पाहिजे. हे माझं भाकीत आहे. अर्थात की एकूण तुम्ही राजकारणाची दिशा बघितली मित्रांनो, बदल कसे असतात बघा. पहिल्या 5 वर्षात नरेंद्र मोदींची टिंगल किती NRI प्राईम मिनिस्टर व्हायचे, एकाही विद्वानाच्या लक्षात आलं नाही हा माणूस काय करतोय. 370 हटवल्यानंतर एकही मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनाला उभा राहिला नाही.
कारण 5 वर्ष माणूस 63 देश फिरला होता. त्यांना समजावलं होतं हा देश वेगळा आहे, हा नेहरू गांधींचा भारत नाही. हे मोदी तोंडाने बोलत नाहीत, त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. आणि दुर्दैव असे आहे की आपल्या देशात उल्हास बापट खूप झालेले आहेत, ज्यांना पुस्तकात छापल्याशिवाय हे कळत नाही. त्यामुळे हा बदल जो आहे, हा बदल पुढच्या काळात त्याचा जजमेंट येतं. पण तुम्हाला आत्ता बघता आलं पाहिजे. मी जे प्रतिपक्ष चालवण्याचा हेतू तो आहे, लोकांनी अधिकाधिक ट्रान्सपरंट बघून समजायला सुरुवात करावी. म्हणून मला अनेक, तू कुठचा सर्वे घेत नाही, तू कुठून 300 काढलेस, तू कुठून बहुमत काढलं. तर त्याचं सोपं गणित होतं की एक लक्षात ठेवायचं की निवडणुकीत एखादा माणूस, एखादा पक्ष जिंकणार तर किती जागा लढवतोय महत्त्वाचं नसतं, तर जिंकण्यासाठी किती लढतोय महत्त्वाचं असतं. तसं भाजपपेक्षा अधिक जागा आम आदमी पार्टीने लढवल्या होत्या, पण 400 डिपॉझिट्स गेली. ते लढणं म्हणजे उतरणं नाही मैदानात. तुम्ही जिंकण्यासाठी जी जागा लढवता, प्रयास करता, त्याला लढणं म्हणतात. त्यावेळेला 332 2014 साली जागा अशा होत्या. मी जो निवडणुकांचा अभ्यास केला आहे त्याच्यात 332 जागा अशा होत्या की भाजपने कधी ना कधी जिंकलेल्या किंवा अगदी काठावर गमावलेल्या असे 332 मतदारसंघ होते. आणि त्यातून 250 मिळतील हे माझं लॉजिक होतं, सेफॉलॉजी नव्हती. 2019 त्या जागा 411 पर्यंत आल्या होत्या. त्यामुळे त्यातल्या 75% म्हणजे 300+ बोललो होतो, बाकी काही नव्हतं. हे लॉजिक होतं. पण गंमत अशी असते की तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाता, सेफॉलॉजीच्या आहारी गेलात तरी तुम्ही फसता. आपल्याकडे सगळ्यात मोठी ताकद जर असेल माणूस म्हणून तर ती तर्कबुद्धी असते. पशु आणि माणसामध्ये एकच फरक आहे की पशुमध्ये 90% हार्ड डिस्क असते, ती फुल असते. पशुला फक्त 10% शिकता येतं त्याच्या मेंदूला. माणसाला 99% शिकता येतं. 99% हार्ड डिस्क मोकळी असते. जे दिसतं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तुम्ही तो वाटतं. मी एक शेवटचा अनुभव सांगून थांबतो, भरपूर वेळ झालेला आहे. माझ्याकडे माझं पुस्तक वाचून एक पालक आले होते आणि ते म्हणाले की ते अगदी 1.25 वर्षाचं मूल होतं आणि ते इतके पालक भयंकर अस्वस्थ असतात, बिघडवतात पोरांना. तर मी आलो होतो, त्यांच्याशी बोलत होतो. ते मूल थोडा वेळ 15 मिनटं आईला चिकटून बसलं होतं. मग खाली उतरलं आणि ते फिरायला लागलं. तर काहीतरी पाडेल, काहीतरी मोडेल याची त्यांना इतकी चिंता होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही शांत राहा, घर माझं आहे ना, मोडू दे काय मोडते ते. आणि ती मुलगी 3 खोल्या फिरत होती. माझं तिच्यावर बारीक लक्ष होतं. ते कॉम्प्युटरच्या टेबलवर गेली, ते ट्रे ओढला, त्याच्या खालचा ड्रॉवर ओढला, प्रत्येक गोष्ट ती बघत होती, हात लावत होती. अगदी ओट्यापर्यंत गेलेली मी बघत होतो. 12-15 मिनिटानंतर ती एक लाकडी चमचा घेऊन बाहेर आली. मी त्यांना म्हटलं तुमच्या घरी हे आहे? नाही म्हणाले. बघा म्हटलं तिला तेवढंच नवीन सापडलं. तुम्ही अस्वस्थ काय, तिने काही केलं नाही, पण तुम्ही आधीच प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन घ्यायला बघता, त्याची गरज नाही. तर नंतर मी त्यांना म्हटलं एक प्रयोग करा घरी गेल्यावर. त्यांना म्हटलं तुम्ही ऑफिसमधून घरी गेल्यावर चप्पल किंवा बूट कुठे काढतात? म्हणे दाराजवळ. नाही, दाराजवळ उजव्या की डाव्या बाजूला? तर म्हणे डाव्या बाजूला. ठीक आहे, आज उजव्या बाजूला काढून ठेवा. दोन्ही का? नाही, बघा म्हणे, करून बघा आजचा दिवस. बरं म्हणे. ते घरी गेले. 10 मिनिटात त्यांनी घरी पोचल्यावर मला फोन केला, अहो तुम्ही सांगितलं तसं केलं. तिने उचलून माझे चप्पल डाव्या बाजूला ठेवले. म्हटलं कळलं तुम्हाला, मूल शिकत असतं, मूल शिकत असतं. तुम्ही रोज डावीकडेच चप्पल ठेवता हे तिचं ज्ञान आहे. आज बाप चुकला, तिने दुरुस्त केला, हे तिचं ज्ञान आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आईन्स्टाईन म्हणतो की माझ्या शिक्षणात मी शाळा आडवी येऊ दिली नाही. यापेक्षा मोठं काय आहे समाव. ही सगळी नेट प्रॅक्टिस असते. आणि तुम्ही
सतत बघायला शिकलात. आणि मी जेव्हा म्हणतो की माझी आई शाळेत कधी गेली नव्हती, पण ती माझी शिक्षिका होती. आणि पहिल्यांदा त्या काळात राणीबागेत गेलो तेव्हा ते पाण्यातून आलेलं कमळ बघितलं. तर मी तिला आपला सहज प्रश्न विचारला, ती लक्ष्मी उभी असते ते हेच कमळ आहे का? ती म्हणाली हो. लहान होतो, पहिलीत पण नव्हतो. दुसऱ्याच्या आईने कानाखाली आवाज काढला असता. ती म्हणाली बाबा, मी तिला म्हटलं की मग ते तू म्हणतेस हे संध्याकाळी बंद होतं, मिटतं, परत दुसऱ्या दिवशी उघडतं, मग रात्री ती लक्ष्मी घुसमटून मरत नाही का? ती म्हणाली मी शाळेत गेले नाही, हे एवढं मला माहिती नाही, तू पुढे शिकलास की मला समजव सगळं. पण तिने माझी क्युरिओसिटी मारली नाही. आणि शिक्षकाची ती सगळ्यात मोठी क्वालिटी असते. तुम्ही शिक्षणाची आवड आणि ओढ मुलामध्ये निर्माण केली तर मुलं शिकायला लागतात. जाता जाता शेवटचं तुम्हाला गंमत सांगतो. माझी मुलगी 2.5 वर्षाची असताना 300पर्यंत इंग्लिश आणि मराठी पाढे फटाफट म्हणत होती. आणि माझे सासरे हे किंग जॉर्जचे सुपरिटेंडंट होते. ते वैतागले, एवढ्या पोराला शिकवायचं नसतं. कोणी सांगितलं म्हटलं शिकवले. ती बडबडते, तिला कुठे कळते ती काय बडबडते. पण तिला लक्षात राहतं हे ओळखून मी त्याचा ॲडव्हान्टेज घेतला. आणि मी बाहेर पडलो तिला घेऊन की मी पाढे बडबडायचो, तिला मेमराईज झाले. शाळेतला सगळा अभ्यास मेमराईज असतो. आणि मी माझ्या मुलीला जेव्हा शिकवलं म्हटलं तेव्हा तिला काही शिकवलं नव्हतं फारसं. तिला एकच शिकवलं की जगात कुठल्याही विद्यापीठात जा, त्या विद्यापीठामध्ये जी परीक्षा होते तिथे उत्तरावरून प्रश्न बनवले जातात. तुला काही इन्व्हेंट करायचं नाही, लक्षात ठेवायचं. तेव्हा लक्षात ठेवणं माझं, अनेकांना मला विचारतात की तुम्ही नोट्स वगैरे न घेता बोलता, कारण लक्षात ठेवतो. लक्षात ठेवणं ह्याला पण ज्ञान समजतो, ती इन्फॉर्मेशन आहे, ज्ञान नाही. तुम्ही त्याचा निचोड काढता, निष्कर्ष काढण्यासाठी तर्कबुद्धी, आणि तर्कबुद्धी तल्लख करायला मुलांना मदत करा, ती अतिशय हुशार होतात. आणि हे सगळं जेव्हा मी बोलतोय ते हे सगळं प्रचंड पुस्तकं वाचली मित्रांनो, पण मी कोणालाही मला ओव्हरपॉवर करू दिलं नाही. मला सावरकर जितके आवडले तितकेच थांबवतो मी. मला मार्क्स जितका आवडला तिथेच त्याला थांबवतो. पण त्याच्या पुढे आपण जाता येतो का ह्याचा विचार करतो. आणि ते जाता आलं खूप मोठी. आणि सुदैव असतं, माणसं आयुष्यात चांगली भेटावी लागतात. म्हणजे मी अनेकांना सांगतो मी मोठाच झालो नाही, पण मी एवढी मोठी माणसं जवळून बघितली की आपण किती लहान आहोत हे कळत होतं. तर त्यातून हे एवढं बोलू शकतोय मित्रांनो. पण सांगायचा हेतू असा की आपण जेव्हा बदल घडवायचा असतो तेव्हा नुसतं सत्तांतर घडवून चालत नाही, स्थित्यंतर घडवलं पाहिजे. आणि स्थित्यंतर म्हणजे जे राजकीय पक्ष असतात, मी अभ्यास वर्गात जातो तेव्हाही त्यांना सांगतो तुम्ही सत्ता मिळवायचा विचार करू नका. आणि मोदी हेच म्हणाले लक्ष नाही. 13च्या प्रचारात तुम्ही कुछ बनने की मत सोचो, कुछ करने की सोचो.